मागील चिंतनातून आपल्याला उपक्रम म्हणजे काय हे नक्कीच कळले असेल. समजा ध्यान करणे हा आपला उपक्रम आहे, पण मध्ये उंदीर व्यत्यय करू लागले म्हणून आपण मांजर पाळली. नंतर मांजरासाठी दूध हवे म्हणून गाय पाळली. मग पुढे तिला चारा हवा म्हणून शेत विकत घेतले. तिला राहण्यासाठी गोठा हवा, शेतमजूर मिळेना म्हणून शेतात राबायला मजूर आणले. त्यांना द्यायला पैसे नाही म्हणून पैसे कमवायच्या साधनांकडे धावणे सुरू झाले. ध्यानाला वेळच उरला नाही. ध्यानाचा विषय हा कधी बाजूला गेला याकडे ध्यानच राहिले नाही. म्हणजेच उपक्रम हा किती महत्वाचा असतो हे आपल्याला लक्षात आले असेल. अगदी असेच परमार्थातही होण्याची शक्यता आहे. तेव्हा परमार्थाचा उपक्रम आणि उपसंहार नीट समजून घेतला पाहिजे. महाराज पुढील चिंतनातून आपल्याला ते अत्यंत स्पष्ट रीतीने समजावून सांगत आहेत. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. पंचीकरण या आपल्या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे. या ग्रंथाच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत. मागील काही चिंतनांमध्ये आपण या ग्रंथाचे जे अंतरंग साधन आहेत यांचा विचार केलेला आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन या 3 साधनांचा आपण विचार केला आणि त्यातील श्रवण या साधनामध्ये आपण पुन्हा अभ्यास सुरू केलेला आहे. श्रवण, मनन, निध्यासन याचा विचार केल्यानंतर पुन्हा आपण श्रवणाकडे वळण्याचं कारण की श्रवण या साधनामध्ये एक भाग आपला शिल्लक होता, तो म्हणजे हे श्रवण कसं करावं. कारण की श्रवण हे साधन आहे म्हटल्यानंतर श्रवण कसं करावं हे कळलं पाहिजे. पुढे विचार केला की मनन कसं करावं आणि निधिध्यासन कसं करावं, याला काही नियम आहे का नाही. श्रवणाचा नियम लक्षात आला म्हणजे तोच मननाला आणि निधिध्यासनाला पुढे आपोआपच लागू होतो. म्हणून श्रवणाला जो शास्त्राने नियम दिलेला आहे त्या नियमामध्ये आपलं श्रवण पाहिजे. जर शास्त्राच्या नियमाप्रमाणे श्रवण नसेल तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. आपलं जे श्रवण आहे हे शास्त्राच्या नियमात चाललं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला वेदांत शास्त्राचे श्रवणासाठीचे नियम काय आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकीच्या शास्त्राचे नियम इकडे लावून उपयोग नाही. बाकीच्या शास्त्राला काही वेगळे नियम असू शकतात, परंतु या ठिकाणी मात्र जे नियम आहेत त्यामध्ये षडलिंग म्हणजे 6 चिन्हांचा उपयोग करून या ग्रंथांचं श्रवण झालं पाहिजे. वेदांतपर ग्रंथांचे श्रवण करण्यासाठी आपल्याला षडलिंगांचा उपयोग करता आला पाहिजे. षडलिंगांमध्ये सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे उपक्रम उपसंहार. उपक्रमोपसंहार असं हे पहिलं चिन्ह आहे श्रवण करण्यासाठी. याच्यामध्ये जर आपण बारकाईने विचार केला तर या चिन्हाचा उपयोग करूनच आपल्याला पुढे आपल्या मनन किंवा निधिध्यासन या साधनांपर्यंत जाता येतं. उपक्रम काय पाहिजे, मागील चिंतनामध्ये आपण याचा थोडासा विचार केला होता. उपक्रम आपल्या कुठल्याही व्यावहारिक क्रियेला सुद्धा उपक्रम असतो. उपक्रमाशिवाय कोणीच काही करत नाही. उपक्रम हा जो आहे तो जर आपण नीट ठरवला नाही तर मात्र अडचण येते. उपक्रमाशिवाय कोणाचंही काहीही होत नाही. म्हणजे प्रत्येक मनुष्याला जर विचारलं की तू हे का करतोस तर तो म्हणतो मला माहित नाही, मी करायचं म्हणून करतो. असं तो म्हणेल का? असं तो म्हणणार नाही. तो सांगेल या केल्यामुळे किंवा असं केल्यामुळे मला असं फळ तयार होणार आहे किंवा असं मला काहीतरी उद्दिष्ट गाठता येणार आहे, काहीतरी ध्येय माझं अशा प्रकारचं आहे. म्हणजे त्याचा उपक्रम जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. उपक्रम हा शब्द आपल्याला त्या क्रियेमध्ये असणारं उद्दिष्ट दाखवतो. उपक्रम या शब्दाने आपल्याला उद्दिष्ट दिसतं. या ठिकाणी आपण उपक्रम जो आहे हा उपक्रम मागील वेळेस थोडक्यात अभ्यास केला होता, परंतु उपक्रम या शब्दाने आपल्याला वेदांत शास्त्रामध्ये काय उपक्रम आहे हेही कळलं पाहिजे. वेदांत शास्त्राचा उपक्रम काय आहे? जर आपल्याला वेदांत शास्त्राचा उपक्रम कळलाच नाही तर मग जेवढं करणार आपण ते काय होणार आहे? ते सगळं निष्फल, काय उपयोग नाही. आपल्याला फल का मिळत नाही? आपल्याला हे फल का मिळत नाही? म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून परमार्थ करतो, मग आपल्याला चेक करायचं गरजेचं आहे, स्वतःला तपासणं गरजेचं आहे की आपला उपक्रम बरोबर आहे का? तुमचा उपक्रम काय आहे, नक्की कशासाठी उपक्रम सुरू केलाय हा हे कळत नाही तोपर्यंत अडचण नाही. बरं, ऐकलेलं आहे पण ते वटलेलं नाही,
आपल्याला उपक्रम आपला वाटलेला नसेल तरी अडचण येते. उपक्रम नक्की का करायचा, हा उपक्रम तुम्ही ऐकला ही निराळी गोष्ट आहे, परंतु आता ते निर्णय लागलाय तुमचा, हाच उपक्रम आहे आपला. एखाद्याने जर ठरवलं की आपल्याला यावर्षी शेतामध्ये हरभरा पिकवायचाच आहे, तर त्याचा उपक्रम आहे, मग तो काही होतो ते करणारच. किंवा एखाद्याने ठरवलं की आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊन कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायचं आहे, असा उपक्रम आहे, मग तो काही झालं तरी ते जाणारच आहे. म्हणजे तो 99% प्रयत्न करणार की आपण तसं करायला पाहिजे. तसंच ह्या ठिकाणी आपण जेव्हा परमार्थ करतो तेव्हा परमार्थ का करायचा, म्हणजे हा उपक्रम का सुरू केला आपण. जो उपक्रम सुरू केलाय आपला हा परमार्थ नावाचा उपक्रम आहे, हा कशासाठी करायचा, काय नाही, इकडे कळमकरांच्या घरात काहीतरी सुरू आहे म्हणून बाकी सगळे त्यांना माहिती आहे की शुक्रवारी काहीतरी असतं आणि काहीतरी देवदेव केला म्हणजे बरं आहे, असं म्हणून हा उपक्रम आहे. तर उपक्रम नक्की का करायचा हे कळलं नाही की मनुष्य तो उपक्रम धड करू शकत नाही. आपला उपक्रम जो आहे तो जर आपल्याला नीट कळला तरच तो धड होतो, तरच तो नीट होतो. आपल्याला जर उपक्रम नीट कळलाच नाही तर मात्र आपला कसा तरी होतो. तुमचा परमार्थ कसा तरी सुरू आहे का, जर असेल तर तुम्हाला उपक्रम कळलेला नाही. तुमचा उपक्रम नीट न कळल्यामुळेच आपला जो काही उपक्रम आहे हा नीट होत नाही. म्हणजे तुम्हाला जास्त काय त्रास देत आहे किंवा काय नक्की सुरू आहे हे ज्याचं त्याला माहित असतं, आपण काय करतो आणि काय करत नाही. आपला उपक्रम आपल्याला जर लक्षात आला तर तो नीटच होईल. जर उपक्रमच लक्षात आला नाही तर तो नीट होणारच नाही. मग उपक्रम कळून घेणं का न कळून घेणं हे कोणाच्या हातात आहे, आपल्या स्वतःच्या हातात आहे. नक्की विचारलं पाहिजे शास्त्राला, सद्गुरूंना, की आपला नक्की उपक्रम काय, आपल्याला काय करायचं नाही. बरं, तुमचा उपक्रम निराळा आणि माझा उपक्रम निराळा, तुमचा उपक्रम निराळा आणि शास्त्राचा उपक्रम निराळा, मग काय होईल, काय होईल सांगा. उपक्रम दोघांचा जर जुळला तर अडचण नाही. मी ठरवलं की ह्या गावामध्ये एक मोठा बंधारा बांधायचा आहे, हा माझा उपक्रम. त्या बंधारा बांधल्यानंतर पाणी अडलं जाईल, त्याच्यानंतर पुढचं जे काय होणार ते होईल, पण बंधारा बांधणे हा माझा उपक्रम आहे. पण आता तो बंधारा बांधण्यासाठी मी उपक्रम सुरू केला, डिक्लेअर केलं, गावातले 100 लोक जमा झाले, त्यांनी पण ठरवलं हा बंधारा बांधायचा. मग त्यांचा माझा उपक्रम काय झाला, जुळला. आता त्याच्यातल्या काही लोकांना हो बंधारा बांधायची काय गरज पडली विनाकारण, पण तरी ते आले होते. मग त्यांना काही दिवसांनी शंका येते, शरीराला कष्ट झाले त्यांच्या, म्हणजे दगड उचला, कारण आपण स्व कष्टाने बांधायचं ठरवलंय. मग दगड उचलले, ऊन वारा पाऊस, बरं पगार नाही काही नाही, फुकट हमालकी. आता मी तर ठरवलंच तो बंधारा बांधायचा आहे. 100 लोक आले, 100 लोकांनी दगड उचलायला सगळ्याला मदत केली, परंतु ऊन वारा पाऊस ह्या सगळ्यांच्या मुळे त्यातले बरेचसे 50 लोक विचार करायला लागले की काय हे फालतूचा पण लावलेला आहे, आपल्याला त्यातून पगारही मिळत नाही, काहीच नाही, काहीच नाही का. मग ह्याला फल काय, लोकांना काही दिसे ना, म्हणून त्यांनी काय केले, 50 लोक निघून गेले. आता माझ्या उपक्रमात किती लोक आहेत, आता मी पण निघून गेलो तर मग मला कळलेलं नाही नक्की काय करायचं ते. मी समजा ते तिथे, पण 50 लोक का गेले निघून, त्यांचा उपक्रम कळत नाही त्यांना नक्की काय करायचं. उपक्रम जर पक्का असेल, एखाद्या त्याला हे कळलं पाहिजे की अरे आता ऊन वारा पाऊस सहन करून दगड उचलून किंवा तो बंधारा बांधण्यामध्ये जे काही यातना भोगाव्या लागतील ह्या सगळ्या भोगल्या तर उद्या जाऊन या ठिकाणी पाऊस जेव्हा पडेल तेव्हा ह्या बंधाऱ्याच्या द्वारे इथे पाणी साठेल. हे साठलेलं पाणी अख्खा वर्षभर एका गावाची सगळी शेतीला पुरेल किंवा त्याच्यामुळे व्यवस्थित पाणी झिरपून सगळ्या विहिरींना पाणी वर्षभर राहील. जे वाहून जाणारं पाणी होतं ते एका ठिकाणी राहील आणि त्याच्यामुळे ते पाणी पुढे उन्हाळ्यामध्ये सुद्धा विहिरींना झिरपून शिल्लक राहील. बंधाऱ्यातलं पाणी संपलं तरी चालतंय, पण विहिरीमध्ये पुढे पाणी राहील सगळे सर्वत्र आणि अख्खा गाव कसा होईल, जो जिरायती होता तो सगळा बागायत होऊन जाईल. म्हणजे आधी एवढे जे कष्ट आहेत त्या कष्टामुळे पुढे काय होणार आहे, सुख मिळणार आहे. असं जर उपक्रम कळला असता तर ते 50 लोक सोडून गेले असते काय, ते सोडून जाणार नाहीत. उलट ते 50 जर सोडून गेले तर ते काम जे आहे ते अर्धवट पूर्ण करायला वेळ लागेल. ते 50ही राहिले असते तर ते काम पटकन झालं असतं, बरोबर का. एवढं साधं गणित आहे. त्याचप्रमाणे आपला उपक्रम जर आपल्याला लक्षात आला नाही तर या उपक्रमामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी आहेत. या उपक्रमात काय काय अडचणी येतात हे तुम्हाला माहित नाही. माहित नाही म्हणण्यापेक्षा माहित आहे पण कळत नाही नक्की काय अडचणी आहेत. 50 लोकांनी जर आता निघून गेले नसते तर हा बंधारा किती व्यवस्थित झाला असता आणि लवकर झाला असता. तसंच या मार्गामध्ये
आपला जो उपक्रम आहे या मार्गामध्ये आपल्याला जर उपक्रम कळलाच नाही नक्की कशाला काय करायचं, कारण मला माहिती इथे जेवढे लोक येतात ना यांना नक्की उपक्रम म्हणजे हेच कळलेलं नसतं. बरं, आधी उपक्रम एखाद्याला कळलेला असतो, नुसतं ऐकून कळलेला असतो. हा, काय करायचं, जन्म मरणाचा फेरा चुकवायचा. आपण जन्म मरणाचा फेरा म्हणजे काय, तो नक्की कोणाला असतो, बस एवढंच माहिती, जन्म मरणाचा फेरा चुकवायचा. किंवा लोक जे देवदेव करतात, देवदेव करतात म्हणजे का करतात माहित नाही, फक्त करायचं म्हणून करायचं. शनिवारी मारुतीला जाऊन तेल घाल आईने सांगितलं म्हणून मी लहानपणापासून काय करायचं, दर शनिवार दिसला की सायकल घ्यायची, तेल घ्यायच्या किटलीमध्ये चालले कुठे, मारुतीला तेल घालायला. का माहित नाही. एकादशी दिसली विठोबाच्या पाया पडला, का माहित नाही. उपक्रम माहित नाही. उपक्रम जे उपक्रमाला लावतात त्यांनाही तो माहित नसतो. उपक्रम सुरू करणाऱ्याला माहित नाही उपक्रम काय, आणि त्याच्या अनुयायांनाही माहित नाही उपक्रम काय. हे नक्की का करायचं हे जर तुम्हाला विचारलं तुम्ही काय सांगणार, आणि तुम्ही विचार कुठल्या महाराजांकडे तुम्ही श्रवण करता, हा संदीप महाराज, मग गेलं आणि तुम्हाला उपक्रम म्हणजे नक्की काय करायचं माहित नाही, म्हणजे नाव कोणाचं खराब झालं, नाव माझं खराब झालं ना. उपक्रम आपल्याला नीट कळला नाही. आपण श्रवण म्हणून मी सांगत असतो की 2 माणसं आली तरी चालतील, पण त्यांना पक्क माहित पाहिजे काय करायचं नाही. उपक्रम लक्षात आला तर अडचण नाही, आपल्याला काय करायचंय नक्की कळलं पाहिजे. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा तर काय चुकवायचा बा, हे बघा. ह्याच्यामध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्या सहन करायला त्रास होतो ही निराळी गोष्ट आहे, परंतु उपक्रमच माहित नाही. उरलेले जे 50 लोक होते त्यांना सुद्धा ऊन-वारा पावसाने त्रास दिला का नाही, झाला. पण त्यांना उपक्रम नक्की कळलेला असल्यामुळे त्यांचं काय झालं, ते टिकले आणि त्यांनी बंधारा पूर्ण बांधला. तसं तुम्हाला जर उपक्रम हा कळलाच नाही तर तुम्ही कधी येणार, कधी नाही येणार. आले काय आणि गेले काय, तुमची अवस्था कशी राहणार आहे. तुम्हाला उपक्रम जर कळला तर तुमचं कसं होईल, पहिला प्रेफरन्स काय राहील, प्रायोरिटी, म्हणजे पहिला प्राधान्य काय राहणार, पहिलं प्राधान्य कशाला राहणार, चिंतन. एखादं काय फरक पडतो, एक रविवार नाही ऐकलं तर, किंवा एक शुक्रवार नाही ऐकलं तर काय फरक पडतं, पुढच्या शुक्रवारी महाराज येतातच, पुढच्या रविवारी येतातच की. पण ह्या चिंतनाचं महत्व काय, श्रवणाचं महत्व काय हे कळलंच नाही ना. जर श्रवणाचं महत्व कळलं असतं तर अशी अडचण आली असती का. बरं, तुम्हाला जर शंका असेल की महाराज खरे आहे का खोटे आहेत, तर मग तर अजूनच फार मोठी अडचण आहे. म्हणजे उपक्रमामध्ये नीट कळून घ्यावा लागतं हा उपक्रम का काय, श्रवण का करायचं, काय गरज आहे, श्रवण का करायचं, काय तुम्ही श्रवण नाही केलं तर काय फरक पडतोय. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, पूजा अर्चा करा, देवपूजा किंवा तीर्थयात्रा करा, काहीतरी करा, श्रवण काय गरज पडली. सगळ्यात प्राधान्य श्रवणाला का दिलं पाहिजे, श्रवण हे प्रमुख साधन काय, कारण वेदांत शास्त्रामध्ये अंतरंग साधनामध्ये पहिलं साधन श्रवण आहे. आणि वेदांत शास्त्राचं आपण ऐकू नये. आपल्याला मला सांगा, एखाद्याचं लग्न आहे आणि त्याच दिवशी माझं चिंतन आहे, तुम्ही काय कराल, नातेवाईकाचं, तुमच्या घरातलं तर नाहीच आहे, नातेवाईकाचं आहे असं जरा, घरातलं असलं तर तुम्ही सांगाल महाराज चिंतन एक दिवस बंद ठेवलं तर बरं पडेल. तुम्हाला ही भीती असते की महाराजांनी चिंतन जर ठेवलं तर आपल्याला जाण्याचा प्रसंग येतो, म्हणून महाराजांना लग्नाला बोलवायचं असते असं नसतं. म्हणजे आपल्याला दबाव येऊ नये म्हणून ही अडचण येते. मला माहिती सगळ्यांना दबाव ह्या अडचणी आहेतच, नाही असं नाही, म्हणजे तुम्हाला डिवसतोय असंही नाही, पण परिस्थिती दाखवतोय कशी असते, ठीक आहे. तुम्हाला काही त्रास द्यायचा म्हणून मी नाही बोलत आहे, मी परिस्थिती कशी आहे लक्षात घ्या. जर ज्या दिवशी माझं चिंतन आहे त्या दिवशी कोणाचं तरी लग्न आहे, तुम्ही काय करणार, चिंतनाला येणार का, तुझं लग्न गेलं खड्ड्यात, जाऊ दे कोणी असू दे. तो म्हणेल हे काय दर तुमचं तिथं कायमचं सुरू आहे, आमचं काय लग्न काय वारंवार होते. मग त्याला म्हणायचं प्रश्न काय, त्याला ठीक आहे तुझ्या लग्नाला मी येतो, पण समजा मी नाही आलो तर तुझं लग्न राहील का, खूप मी महत्वाचं आहे ना तुझ्या लग्नासाठी. समजा मी नाही आलो तर तुझं लग्न राहील का, राहील का. तो म्हणेल नाही आता हे आले नाहीत आता लग्न होणार नाही, असं होईल का, नाही होणार. म्हणजे आपल्याला काय किंमत आहे, काही किंमत नाही. लोक बोलणार, तुम्ही नाही गेले ते बोलणारच आहे, आणि गेले तरी सुद्धा बोलतीलच की. समजा एखाद्याचा 10वा आला, जाऊ द्या मेला, आता तो गेला त्याचा 10वा आहे किंवा 13वा आहे, आता तो माणूसही नाही शिल्लक, आता काय कराल, श्रवण कराल का 10वा कराल, काय करणार, 10वाच करणार का नाही. नाही ना, जनरल सांगतो मी. हा तेच तर म्हणतो, उपक्रम कळत नाही. मी उपक्रमाविषयी सांगतो, आपला उपक्रम काय, श्रवण.
श्रवण हे अंतरंग साधन आहे, साधनातलं पहिलं साधन आहे. तुम्ही मला पण महाराज आता हे सगळ्या प्रपंचात हे अडचणी येतातच हो काय, मला मी म्हणून तर तुम्हाला सांगतोय ना, येत नसते तर तुम्हाला कशाला सांगितलं असतं. या अडचणी येतात म्हणूनच सांगतोय की आपण का हे श्रवण जे करणार आहे, हे श्रवण करताना आपला उपक्रम जर कळला, श्रवणाला काय महत्व हे जर कळलं. बरं, लग्न वेगळं ठरवताना ह्या लोकांनी लग्न काय एकदम अचानकपणे सांगितलं, उद्या रविवार आहे, उद्या लग्न आहे, आणि आज शनिवारी रात्री तुम्हाला फोन केला, हा उद्या लग्न आहे बरं का, या. असं होतं का? नाही. तुम्हाला आधी कळतंच याचं लग्न ठरतंय म्हणून. आधीच सांगायचं नाही, बघ बाबा रे, रविवारी तुझं लग्न ठेवलं, तुझ्या लग्नाला आम्ही दिसणार नाही. तुला लग्न करायचं असेल तर रविवार सोडून कर, सोमवारी कर. खरंच जर त्याला तुमच्यामध्ये रस असेल तर सोमवारी कर, नसेल तर खड्ड्यात गेला. कोण? बोध. नसेल तर बोध खड्ड्यात गेला का, तो खड्ड्यात गेला लग्न करणारा. लोक म्हणतात बोध खड्ड्यात गेला, लग्न पहिलं महत्वाचं आहे, ज्याने वाटोळं झालं ते पहिलं महत्वाचं आहे. तर अशी परिस्थिती आपल्या श्रवणामध्ये, आपल्या उपक्रमामध्ये अडचणी बघा की. हे तर मी फार म्हणजे अवघड गोष्टी सांगितली. एकदम सोपी गोष्ट सांगू का? एखाद्याचा वाढदिवस आहे, 7 वाजता संध्याकाळी चिंतन, आणि त्याच वेळेस कोणाचा तरी वाढदिवस आला, करणार काय? वाढदिवस तर आपल्या नियमाच्या विरुद्धच आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाला तो मान्यच नाही, ज्ञानदेवांना तो मान्य नाही. जवळजवळ बाळ बळीया वाढे तव तव भोजे नासती कुठे, आयुष्य निमाले आतुलीकडे ते ग्लानीच नाही. हे आपल्याला ज्ञानदेवांचा बोध आहे. आणि आपण रोज ज्ञानेश्वरी वाचून सकाळी ज्ञानेश्वरी वाचायचं, संध्याकाळी वाढदिवस साजरा करायचा. असो, ते काय की आपल्या सभोवताची जी लोक आहेत त्यांच्यासाठी करावं लागतंय ना. आपल्या अडचण काय आहे, आम्हाला वाटत नाही, अजिबात वाटत नाही, पण ह्यांच्यासाठी करावं लागतं. ठीक आहे, मग तुम्हाला बुडवणार कोण आहे? तीच बुडवणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज आग नाही द्यायला तुम्ही येणार आहे कामाला, शेवटी मेल्यानंतर आग लावायला कोण येणार? तीच येणार ना. म्हणून मग त्यांच्यासाठी करावं लागतं. तुम्हाला जर आग्नी लावायला कोणी आलं नाही ना, समजा मी असलो तर मी आग्नी लावतो, काळजी करू नका. मी तर काही साधकांना सांगून ठेवलेलं आहे की काळजी करू नका, तुम्हाला कोणी नाही राहिलं, मी तुम्हाला आग्नी देईन, मीच तुमचा मुलगा आहे असं समजायचं, आहे का नाही? उलट महाराजांनी आग्नी दिला तर चांगलं होईल उलट, आहे का नाही? दुसरं कोणीतरी आग्नी देण्यापेक्षा. हे महाराजांनी आपल्या शरीराची विलो आग्नी लावू, नाही तर पूर्व, नाही तर काय कुत्र्या वंदराला खायला घालू. माहित पडत नाही. समजा चिंता असते लोकांना चिंता असते, माझ्यानंतर माझ्या शरीराचं काय करणार, म्हणून सांगून ठेवलं. उपक्रम जो आहे हा उपक्रम आपला श्रवण आहे. श्रवण उपक्रम आपल्याला जर पक्का लक्षात आला, काही हो श्रवण करेल. मी लोकांना सांगत असतो की श्रवण तुम्ही आठवड्यातून 3 वेळा करता का 4 वेळा करता का एकदा करता, याला किंमत नाहीये. तुम्ही श्रवण का केलं पाहिजे? श्रवण करण्याच्या मागे कारण असं आहे की कुठल्या वेळेचे शब्द तुम्हाला कामाला येतील, कुठल्या शब्दाने तुम्हाला आतमध्ये तुमची सिस्टम काय होईल, ट्रिगर होईल, म्हणजे उद्भूत होईल, हे सांगता येत नाही. आणि आपलं पाप कर्म इतकं विचित्र आहे की आपले अनंत जन्मांचे पाप इतकं अडचणीत आपल्याला आणतात की ज्या दिवशी आपल्याला उपयोगाला येणारा शब्द येणार असतो, त्याच दिवशी आपण काहीतरी निमित्त कारणाने गायब होतो. ही फार मोठी अडचण. बरोबर त्या दिवशी आपल्यासाठी उपयोगाचे शब्द असतात, आणि त्या शब्दांनी आपला सूक्ष्म देहामध्ये संस्कार जे आहेत ते जळण्यासाठी अग्नी लागणार असतो. असं काहीतरी होणार असतं की जेणेकरून आपला फार मोठा फायदा होणार असतो परमार्थात, आणि त्याच दिवशी कुठल्या तरी निमित्त कारणाने आपण गायब होऊन जातो. प्रत्येक वेळेस असं होतच नाही. ज्यावेळेस आपण असतो तेव्हा सुद्धा अनेक शब्द आपले सूक्ष्म देहावर आघात करतात, जीवावर आघात करतात, जेणेकरून आपण अनंत जन्मांचा विचार करत करत पुढे जात असतो. असं होत असतं. तुम्ही जर 4-5 वर्षाचा विचार केला किंवा 6-10 वर्षाचा विचार केला तर तुमच्या आतमध्ये काय बदल होत गेले हे कशाने होतात? हे शब्दांनी होतात. शब्दाचा तो परिणाम आहे, श्रवण केल्याचा तो फायदा आहे. मग तुम्ही श्रवण म्हणजे श्रीगुरु मुखातून करो अथवा शास्त्र वाचून करो, दोन्ही प्रकार. म्हणून शास्त्र वाचणे आणि श्रीगुरूंच्या मुखातून श्रवण करणे हे दोन्ही गरजेचंच आहे. क्रमाने हे दोन्ही गरजेचंच आहे. पण हा जर उपक्रम असला तर या उपक्रमामध्ये आपण श्रवण काय करावं? तर श्रवण आपला वेदांत हा विषय, आपला विषय काय, प्रतिपाद्य विषय काय आहे, नक्की आपल्याला कशाचं श्रवण करायचं आणि नक्की या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, या ग्रंथाचा उपक्रम काय आहे. तर या ग्रंथाचा उपक्रम जो आहे तो आपल्याला वेगवेगळ्या रीतीने सांगण्यात येतो. या ग्रंथाचा उपक्रम जो आहे तो वेगवेगळ्या रीतीने सांगण्यात येतो. एक म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकविणे, हा आपला काय उद्देश आहे. जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी आपण परमार्थ करतो. लोकांनी विचारलं परमार्थ का करतोस, एखाद्याला विचारायचं, अरे देवळात का गेला होता, काय नाही सहज गेलो होतो फिरायला. लोकांचे उत्तर काय असतात,
इतके विचित्र लोक आहेत. तू काय पिक्चर पाहायला गेला किंवा बागेत फिरायला गेला, देवळात कुठे गेला होता? देवळात गेलो होतो. का गेला होता? सहज गेलो होतो, कर्मेना म्हणून गेलो देवळात. देवळात जायला कर्मना म्हणून देवळात गेला किंवा टाइमपास म्हणून देवळात गेला. म्हणजे देवळात जाण्याचा उपक्रम बघा कसा आहे. तसं त्यांना विचारलं शुक्रवार चिंतनाला कसे आले? का आले? सवय पडली, आलो. दर शुक्रवार येतो म्हणून आलो. हा उपक्रम आहे का आपला? असं नाही. उपक्रम जो आहे तो कळला पाहिजे. मंदिरात का जातो त्याचं उत्तर माहित पाहिजे. ज्ञानेश्वरी का वाचतो त्याचं उत्तर माहित पाहिजे. मग उपक्रम कळलेला पाहिजे ना. आपण जे काही करतोय याचं कारण का करतोय, हा उपक्रम काय आहे, त्याला कळेल का नाही, त्याला कळेल का नाही कळेल तो कळून घेईल, नाही तर नाही कळून घ्या. आपला उपक्रम आपल्याला सांगता आला पाहिजे. त्यांनी विचारलं की तुम्ही हे का करता. समजा उदाहरणार्थ कळमकर बंधूंना विचारलं का बाबा तुम्ही महाराजांचे प्रवर्जन तुमच्या घरात का ठेवलीत, का सुरू आहे सगळं. मग त्यांनी काय सांगावं, काय उत्तर दिलं पाहिजे त्यांनी की त्यांच्या घरात का सुरू आहे. काय नाही, महाराजच म्हटले असा करू कार्यक्रम आपण, म्हणून आम्ही पण म्हटलं करा आता काय नाही करू कसं. असं आहे का. उपक्रम का सुरू केला इथे, पण हे सुरू करायचं कारण काय, कशासाठी सुरू करावा. म्हणजे काहीतरी आपला जर खंबीरपणा नसेल, आपल्याला जर नक्की आपला उपक्रम काय आहे आणि कशासाठी माहितच नसेल तर उपयोग काय. आपला जो हा परमार्थ नावाचा उपक्रम सुरू आहे ह्याचं उत्तर तुम्हाला माहित पाहिजे. आणि तेच उत्तर तुम्ही कुठेही गेलं तरी लक्षात राहिलं पाहिजे. जे आतमध्ये असतं ते सांगण्यामध्ये काय लाज वाटायचे. आम्ही परमार्थ का करतो, आमचा परमार्थ करण्याचा हेतू काय आहे, जन्म मरणाचा फेरा चुकवणे हाच आमचा उपक्रम आहे. मग जन्म मरणाचा फेरा चुकवणं हा जर उपक्रम आहे हे पक्क ठसलं आपल्याला, तर आपल्या या उपक्रमामध्ये जे कोणी आडवे येतील त्यांची आपण काय करू, पूजा. समजा बंधारा बांधायला घेतला आणि बंधारा बांधून न देणारे जेवढी लोक येतील त्यांना आपण काय करू, पहिल्यांदा प्रेमाने सांगू की बाबा रे आम्ही बंधारा जो बांधतोय हा आमचा उपक्रम चांगला आहे, याचा फायदा अनेकांना होणार आहे, मलाही होणार आहे, तुलाही होणार, असं जे काय ते सगळं सांगू. ठीक आहे. आता त्याच्यातही त्याने नाही ऐकलं, एकदा सांगू, दोनदा सांगू, तीनदा सांगू, तरी ते काड्या करतच असतील तर, आपल्याला ते उपक्रम करूच देत नसतील तर तुम्ही काय कराल, त्या लोकांना माराल का नाही. आपल्याला बंधारा बांधू देत नाही म्हणजे आपण त्यांना काय करणार, त्यांची विल्हेवाट लावू का नाही. मग पोलिसांच्या करवी लावू किंवा आपल्या ताकदीच्या बळावर लावू, आपल्या बळावर लावू, काहीतरी करून आपण त्यांची विल्हेवाट लावून आपण उपक्रम आपला पूर्ण करूच. तसं जन्म मरणाचा फेरा चुकवणे हा आपला जर उपक्रम असेल तर या वाटेवर जे कोणी आपल्याला आडवे येतील त्यांना आपण सुरुवातीला काय करावं, समजावून सांगावं की बाई रे, नाही बाबा रे, आणि बाई ग, म्हणजे नवरा असेल तर त्याने बाईला सांगायचं की बाई ग हे बघ माझा जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा उपक्रम सुरू आहे, तू मला काय आडवी येऊ नकोस. स्त्रियांनी पुरुषाला सांगायचं की बाबा रे माझा जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा उपक्रम सुरू आहे, तू काही आडवा येऊ नकोस. आता एवढं वाक्य जरा थोडं कडक झालं, प्रेमाने समजावून सांगतं हे असं असतं, जन्म मरणाचा फेरा असतो, असं आहे, असं सगळं समजावून सांगायचं. हे तर मी तुम्हाला सांगतच असतो, त्याला समजावून सांगायचं चांगल्या रीतीने सांगू. जे कोणी तुम्हाला आडवे येणारे कोण असतात मला सांगा. तुम्हाला इथे येण्यापासून कोण अडवू शकतं, परमार्थ करण्यापासून तुम्हाला कोण अडवू शकतं. बराक ओबामा माहितीये का, तो तुम्हाला आडवेल का. बराक ओबामा चिंतन ऐकायचं नाही. बराक ओबामा म्हणेल तू चिंतन ऐक. बरं पंतप्रधान आपल्या देशाचा पंतप्रधान तरी आडवेल का तुम्हाला, तुम्ही अजिबात चिंतन ऐकायचं नाही, आडवेल का, नाही अडवणार. पण तुमच्या शेजारच्या पलीकडल्या घरातला माणूस तरी आडवेल का, तू कशाला ज्ञानेश्वरी वाचायला लागलास, कशाला ज्ञानेश्वरी वाचतेस असं म्हणेल का. कशाला हे परमार्थ आहे का महाराजाच्या नादी लागली, कोण म्हणेल आपल्याला, कोण अडवेल. हे कोणीच अडवत नाही. अडवणारे कोणी तुम्हाला चांगलं माहिती, मी काय सांगायला पाहिजे. कसे अडवतात हे तुम्हाला चांगलं माहिती. मग जे अडवतात त्यांना समजावून सांगा की बाबा रो आमचा उपक्रम हा सुरू जो झाला आहे, तुम्हाला जर कळलं असेल तरच तुम्ही सांगू शकता, कळलं नसेल तर सांगू शकाल काय नाही. कळून घ्या आणि कळून घेतल्यानंतर मग आपला उपक्रम समजून सांगा की बाबा रे असा उपक्रम आहे, या उपक्रमाने माझा फायदा होणार आहे, माझा जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे. मग ते म्हणलं हे असं कुठं होत असते,
तेव्हा आपल्याला आडवा लावायला काही म्हणून लागू शकतो ना. जसं बंधारा बांधायचं म्हणजे सोपं आहे का? आडवे किती लोक येतील आणि आडवे येणारा प्रत्येक जण किती कारण सांगेल, काय काय तो विरोध करेल, विरोध होणारच ना. तसं इकडे पण कुठलाही जगातला तुम्ही उपक्रम घ्या, विरोध आहेच तुम्हाला. मग जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी तुम्ही निघाले की तुम्हाला विरोध आहेच. हे सगळ्यांना समजावून सांगा की बाबा रे, असा असा जन्ममरणाचा फेरा असतो. मी जर या उपक्रमामध्ये आलो किंवा आले तर माझा जन्ममरणाचा फेरा चुकेल. त्यासाठी मला या मार्गाने निघायचंय. ते म्हणजे तुला सगळं माहितीये का? नाही, तसं काही नाही. जेव्हा बंधारा बांधायला लागतो तेव्हा सगळंच माहित असतं असं नसतं. एखादा बिगारी असला तर त्याला कुठे अख्खा प्लॅन माहित असतो बंधाऱ्याचा? नाही, इंजिनियरला माहित असतो. बरोबर का नाही? इंजिनियरला सगळा प्लॅन माहित असतो. याचा अर्थ त्या एखाद्या बांधकाम करणाऱ्या एखाद्या गावंड्याला थोडा माहित असतो अख्खा प्लॅन. त्याला तो ठेकेदार जसं सांगेल तसं तो बांधत जातो. त्याप्रमाणे तुम्हाला काही सगळंच माहिती असेल या मार्गातलं असं नाहीये. तुमचे जे कोणी ठेकेदार असतील किंवा तुमचे जे कोणी इंजिनियर असतील ते सांगतील तुम्हाला समजावून की पुढे कसं कसं जायचंय. तसं आपल्याला जे शास्त्र म्हणजे मॅप आहे, आपला शास्त्ररूपी मॅप आहे, ह्या मॅप प्रमाणे, ह्या आराखड्याप्रमाणे आपण पुढे जाणारच आहोत. त्यासाठी मार्गदर्शन म्हणून सद्गुरू असतातच. बरोबर का नाही? म्हणजे या दिशेने आपल्याला जायचंय. म्हणून उपक्रम आपला अख्खाच्या अख्खा आपल्याला कळलेलाच असेल असे काही गरजेचं नाही. कारण लोक आडवी लावतात की नक्की असं होईलच का. पण आलं का लक्षात? पण जर आपण ह्या नकाशाद्वारे आपण निघालो तर आपल्याला काही भीती नाही. कारण हा नकाशा जो काढून ठेवलेले आहेत, कोणी काढून ठेवलेले आहेत? साधू संतांनी ठेवलेले आहेत. साधू संतांच्या शब्दाला किंमत आहे का? नवरा बायकोच्या शब्दाला किंमत आहे? मुलाबाळाच्या शब्दाला किंमत आहे का? नातेवाईकाच्या शब्दाला किंमत आहे का? साधू संतांच्या शब्दाला किंमत आहे? किंमत कशाला हे महत्वाचं. मग एकदा का त्यांना समजावून सांगितलं, त्यांनी नाही ऐकलं. एकदा, दोनदा, तीनदा, बस. किती वेळा समजावून सांगायचं त्यांना? किती वेळा सांगायचं? तुमच्यात जेवढा दम असेल समजावून सांगण्याचा, म्हणजे तुम्हाला जेवढं सहन करता येईल समजावून सांगणं, तितक्या वेळा सांगा. जाऊ द्या. एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा, चारदा, पाचदा, सहादा, सातदा, आठदा, नऊदा, दहादा, 11, 12, 13, 14, 100. बस का? एवढ्या वेळ सांगून जमेल का? 100 वेळांतर ते कोडगे होतील. ते म्हणतील हे कुठलं जात आहे, हे असं ते आपल्यातलंच आहे. हे काय परमार्थ करण्याची लायकी जर. काही काळाने काय होईल की ती व्यक्ती सगळ्या कोडग्या होतील. ते म्हणतील हे परमार्थ फक्त, हा ठीक आहे, हा बरं, जन्माच्या फळा चुकव असं म्हणतील, सोडून देतील आपल्याला. म्हणजे हे नुसतं आपल्या नावाला काहीतरी सुरू आहे त्यांचं असं म्हणतील. त्याला लक्षात आलं पाहिजे हे खरंच हे मार्गाला आहे म्हणून, आहे का नाही? त्यांना लक्षात आलं पाहिजे हा खरंच ह्या मार्गात आहे. पण त्याला आपण काय करतो, दाखवून देतो की नाही आपण नाही, तुझ्या बाजूने पण बरं का. महाराजांचा ऐकतो पण फक्त शुक्रवारी किंवा फक्त जास्तीत जास्त रविवारी. बाकीच्या दिवशी तुमचं ऐकतोय का नाही? मग तुमचा उपक्रम कुठला आहे? महाराजांचा आहे का तो? घरदार बायका पोरं यांच्या सहवासात राहिल्याने, त्यांच्याप्रमाणे राहिल्यामुळे, त्यांच्या सहवासात म्हणण्यापेक्षा त्यांच्याप्रमाणे जगल्यामुळे जन्ममरणाचा फेरा दृढ होईल का नाही होणार? साधू संतांच्या प्रमाणे ऐकलं तर जन्ममरणाचा फेरा दृढ होईल का नाही होईल? हे कळलं पाहिजे ना. उपक्रम कळला म्हणजे हे कळलं पाहिजे. मग ऐकावं कोणाचं? पहिलं ऐकावं शास्त्र काय म्हणेल ते, किंवा शास्त्राचं आणि साधू संतांचं ऐकावं. शास्त्र म्हणेल ते सांडावे. म्हणेल म्हणजे श्रवण करायचं ना शास्त्राचं, पण शास्त्र म्हणेल ते करायला पाहिजे. शास्त्र जे म्हणेल ते करावं आणि क्रमाने करावं लागतं. ते काय असं काही एकदम प्रत्येक वेळेस तेच करावं असं नाहीये. जसे जे ऐपत असेल त्याप्रमाणे करावं लागतं. सगळ्यांना एकच करावं लागेल असं नाही. कारण सगळ्यांना पहिलीतलंच पुस्तक असतात असं नाही. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 10वी असं वेगवेगळे वर्ग आहेत ना. तसं परमार्थात सुद्धा आपल्या ऐपतीप्रमाणे, अधिकाराप्रमाणे साधन बदलत जातं. पुढे पुढे सरकलं की जुनं जे साधन आहे ते आपोआप गळून पडतं. पण त्यासाठी पुढे सरकावं लागतं. जो रोज ज्ञानेश्वरी वाचतो त्याला मोसोबान मुंजोबाच्या पाया पडावंच वाटत नाही. आभक्ष खाण्याचा तर प्रश्नच नाही. आभक्षावर वासना होऊच शकत नाही. जो रोज ज्ञानेश्वरी वाचतो होऊच शकत नाही. कालांतराने ज्ञानेश्वरीत जीव गुंतला तर अशा लोकांच्या घरात पाणी पण पिण्याची इच्छा होत नाही. होतच नाही इच्छा, होणार नाही. हे बदल का होतात? कारण साधनामध्ये तुम्ही पुढे सरकताय म्हणून. तर हा आपला जो उपक्रम आहे जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा, हा उपक्रम जर आपल्याला लक्षात आला तर अडचणी येतील. अनेक लोक आडवे येणार आहेत मध्ये, परंतु आपला निर्णय काय पाहिजे? पक्का पाहिजे. आपल्याला या दिशेने जायचं हे ठरलं की मग अडचण नाही, काही भीती नाही. मग पण असं नाही नुसतं निर्णय पक्का असून नाही, ते साधन करत राहिलं पाहिजे.
तर आपला निर्णय दृढ होत जातो आणि पुढे पुढे सरकतो आपण. नाहीतर काय होतं की मग आपल्याला साधन जर कमी पडलं तर मग या लोकांचं म्हणणं खरं वाटायला लागतं. साधनात तुम्ही कमी पडले की ह्या लोकांचं म्हणणं खरं वाटायला लागतं. म्हणून साधनात कमी पडलं नाही पाहिजे. उपक्रम पक्का लक्षात घेऊन साधनांमध्ये आपली प्रगती पाहिजे. तर मग चुकीच्या लोकांचं म्हणणं खरं नाही वाटत. तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे साधन करा. माझ्या विरुद्ध लोकांनी काही जरी बोललं तरी तुम्हाला माझ्यावर शंका नाही यायची. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. पण त्यासाठी तुम्ही साधन करत नाही. आता मी असे काही लोक पाहतो ते महाराज लोकांना शिव्या देतात. काही लोक असे पाहतो अनेक लोक ते महाराजांना शिव्या देतात. महाराज म्हणजे जनरल सगळ्यांना शिव्या देतात. तो महाराज आहे ना तो फार विचित्र आहे. काय महाराजांना एका माणसाने मला सांगितलं की त्याला माहिती आहे मी महाराज आहे. तर मला म्हटलं तुम्ही बघा की महाराज किती विचित्र असतात लोक. म्हटलं काय झालं बुवा. म्हटलं मग त्याला एवढी माझ्याबद्दल माहित नाही. मी एक सर आहे म्हणून त्याला माहिती आहे एवढंच माहिती. पण महाराज म्हणजे एवढी माहिती नाही. फक्त काहीतरी आहे असं एवढं थोडंसा अंदाज. तर म्हटलं महाराज लोक किती विचित्र असतात. म्हटलं काय झालं. म्हटलं महाराजांचं मी प्रवचन तिथं ऐकायला गेलो होतो बायकोमुळे. त्याला तर काही इंटरेस्ट नव्हता. ठीक बायकोमुळे गेलो होतो. बरंच बसलो. त्याने सांगितलं की चहा पिणं फार वाईट आहे. काय चहा पिणे फार वाईट आहे. चहा अजिबात पिऊ नये. कोणी महाराजांनी प्रवचनात सांगितलं का कीर्तनात सांगितलं. आणि कीर्तन का प्रवचन संपल्यानंतर महाराज 2 कप चहा पिले. आज आता तो मला सांगतोय. म्हटलं तुम्ही सांगा आता हे काय किती विचित्र महाराज आहे. म्हणजे याचं त्याला मी ते म्हटलं बाबा रे ठीक आहे महाराज 2 कप चहा पिले हे ठीक आहे. महाराज चहा पिऊ नका सांगितलं हे सुद्धा ठीक आहे. मला सांग तू त्यांनी सांगितलेल्या याच गोष्टीवर का लक्ष दिलं. तुझं लक्ष कशावर. तुम्हाला सांग बरं त्यांनी किती चांगल्या गोष्टी सांगितल्या असतील आणि जे त्यांच्या आचरणातही असतील ते तू शोधलं नाहीस. आता त्यांनी जे काही सांगितलं त्याच्या ते पुढे गेलेले असतील तर त्यांना चहा पिले काय नाही पिले काय फरक पडत नसेल तर तू डुबलास का नाही का. म्हणजे अशी अडचण आहे. तर ही जी लोक इतकी विचित्र आहेत. मग आता ते जे सांगतो बरं त्याने काय केलं त्याचा उपास गुरुवारचा उपास होता सोडून दिला उपास करायचा. काही गरज नाही म्हटलं काय उपास करत असते. बरं म्हटलं आता हा उपास याने का सोडला असावा. मी जरा चौकशी म्हणून केली त्याची चौकशी. त्याला म्हटलं तुझा उपास कोणी करायला सांगितलं. म्हटलं मी कुठे ठरवतोय उपास माझ्या आईने सांगितलं म्हणून करत होतो. म्हणजे बघा पहिली मुळात त्याची चूक की त्याला काही इंटरेस्ट नव्हताच. त्याच्या आईने त्याला सांगितलं म्हणून तो करायला लागला उपास. आता आई राहते गावाला हा राहतो पुण्यात. बरं त्याला म्हटलं तू काय खातो काय पितो रे. त्याला रोज एक पेग तरी लावल्याशिवाय जमत नाही. आता हा माणूस जर प्रवचनाला आला कीर्तनाला ऐकला तर महाराजांचं काय गुण बघेल. त्याला उपास करावा वाटेल का. म्हणून असे विचित्र लोकांनी जर म्हणजे यांचं काय त्याला साधन कमी पडलं ना. त्याला आधी आहार कुठला घ्यावायची अक्कल नाही. मग त्याला उपास करावा का नाही याची अक्कल राहील का. राहणार नाही. सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुम्ही जे साधन अवलंबता हे साधन जर तुमचं तुटलं तर मात्र तुम्हाला महाराजांविषयी शंका होईल. महाराजांच्या बोलण्याविषयी शंका होईल. शास्त्राविषयी सुद्धा शंका होईल. अशा अनेक अडचणी येतील. साधन सोडू नका. साधन सोडलं नाही तर तुम्हाला शंका येत नाही. योग्य दिशेने चालतोय. पण उपक्रम तर पक्का पाहिजे. नुसतं साधन करतोय मान्य नाही. नुसता साधनात मेला उपयोग नाही. उपक्रम कळला पाहिजे. उपक्रम कळला आणि साधन अवलंब करतोय मग साधनं कर काय हरकत नाही. तुम्ही कुठलंही साधन करतोय मला मान्य आहे. तुम्ही एकादशीचा उपवास करा वारी करा जप करा तप करा काही करा. पण जर तुम्हाला उपक्रम कळला नसेल तर तुमच्या या साधनाला काही किंमत नाही. आणि उपक्रम कळला पण साधनं करत नाही तरी उपयोग नाही. बघा मग काय करायचं. दोन्हींचा उपयोग आहे. साधनं पण करायला लागतात आणि उपक्रमही कळावून घ्यावा लागतो. उपक्रम काय जन्म मरणाचा फेरा चुकविणे हा आपला उपक्रम आहे. मग जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण अडकलो हे कळलं पाहिजे तरच हा उपक्रम आपला सुरू झाला. मग उपक्रम जो आहे जन्म मरणाचा फेरा चुकविणे तर जन्म मरणाचा फेरा चुकतो कसा तर भगवंताच्या ज्ञानाने किंवा आपल्या स्वज्ञानाने आत्मज्ञानाने किंवा ब्रह्मज्ञानाने जन्म मरणाचा फेरा चुकतो.
म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करणे हा आपला उपक्रम आहे. आपला प्रतिपाद्य विषय काय आहे? ब्रह्मज्ञान, ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मप्राप्ती हा आपला प्रतिपाद्य विषय आहे. का? त्याच्यामुळे आपला जन्म मरणाचा फेरा चुकतो. म्हणजे आपला उपक्रम जर पक्का ठरला तर आपला उपसंहार काय झाला पाहिजे? उपसंहार. जो उपक्रम सुरू केला तोच जर शेवट झाला, शेवट म्हणजे उपसंहार. या ठिकाणी उपक्रम आणि उपसंहार ही दोन्ही साधनं, दोन्ही लिंग एकच धरलेले आहेत. ही दोन्ही चिन्ह एकच आहेत, एकत्र आहेत. त्याचं कारण काय? दोघींचा अर्थ एक आहे, पण दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. एक सुरुवातीला आहे आणि एक शेवटी आहे. उपक्रम हा सुरुवातीला असतो आणि उपसंहार हा शेवटी असतो. उलट नाही होत. सुरुवातीला उपसंहार आणि शेवटी उपक्रम असं नाही होत. आधी उपक्रम आणि शेवटी उपसंहार. जसं बंधारा बांधणे आहे, हा काय? बंधारा हा माझा उपक्रम आहे आणि शेवट काय होईल? बंधारा बांधून झाला म्हणजे बंधाराच. बंधारा हाच उपक्रम आणि बंधारा हाच उपसंहार. पण बंधारा बांधणे आहे हा उपक्रम आहे आणि बंधारा बांधून झाला हा उपसंहार आहे. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त करणे हा उद्देश आहे, हा उपक्रम आहे, आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं हा उपसंहार आहे. किंवा जन्म मरणाचा फेरा चुकविणे हा उपक्रम आहे आणि जन्म मरणाचा फेरा चुकला म्हणजे संपला, जन्म मरणाचा फेरा हा आहे उपसंहार. उपसंहार आणि उपक्रम जुळावे लागतात. उपक्रम केला होता काय? उपक्रम केला होता की गणपती बनवण्याचा, आणि काय झाला? मारुती. उपक्रम काय? गणपती. आणि उपसंहार काय? मारुती. आणि सांगायचं काय? मला मारुतीच बनवायचा होता. ह्याला म्हणतात कलाकार. कलाकार चित्रकार असतात. चित्रकार लोकांना ते काय करतात? काहीतरी चित्र काढायला सुरुवात करतात. म्हणजे आपल्याला वाटतं फार मोठा पेंटर आहे, तो चित्र काढायला सुरुवात करतो. असतात चांगले पेंटरही असतात, पण जनरल सांगतो ते काय करतात? काहीतरी चित्र काढायला सुरुवात, त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असतं आणि मग शेवटी चित्र काहीतरी वेगळं येतं. मग त्याला विचारलं, काय रे बा, तू हेच विचार केला होता? म्हणजे आधी तुझं असंच ठरलं होतं. तो काय म्हणतो? असंच बरोबर ठरलं, असंच काढायचं. मग हा जरा असा पाय जरा असा वाकडा वाटतोय, तो लंगडा आहे ना. उपसंहार त्याचा जो झाला तो उपक्रम त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करतो. सुरुवातीला त्याला पाय सरळच काढायचा होता, चित्रात झाला वाकडा, म्हणून उपसंहार उपक्रमाशी जुळवतो. म्हणतो नाही, मला पाय वाकडाच काढायचा होता, त्याला पोलिओ झाला होता. म्हणजे असले विचित्र लोक आहेत. उपसंहार पाहून उपक्रम जुळवतात. गौंड्याने एखादी जर भिंत बांधली, तुम्ही बघा गंमत, त्याने जर भिंत बांधली आणि वीट जरा इकडे तिकडे झाली, म्हणतात नाही ती तशीच करायची होती आपल्याला. स्टाईल आहे ती. वाकडं तिकडे काहीतरी उलट पुलट झालं किंवा त्याच्यापेक्षा कपडे शिवणारे लोक बघा, ते फार फॅशन आहे ती. म्हणजे विचित्रपणा काहीतरी झाला की त्याला म्हणतात फॅशन. आता काही काही लोक ठरवून विचित्रपणा करतात, तो पण निराळी आहेत. ती जाऊ द्या, असो, तो विषय आपला नाहीये. आपला विषय असा की काही लोक काय उपसंहार पाहून उपक्रम ठरवतात. असं आहे का आपलं? उपसंहारावरून उपक्रम आहे काय? उपक्रमाप्रमाणे उपसंहार झाला पाहिजे तरच ते योग्य आहे. उपसंहारावरून उपक्रम नको, उपसंहारावरून उपक्रम नको, हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांना स्वयंपाक बनवायचा उपक्रम दिला तर काय होतं तुम्हाला माहिती आहे? उपक्रम काय असतो? उपक्रम काय असतो, काय होतं? तुम्ही सांगा एखादं उदाहरण. तुम्ही उपक्रम काय केलेला असतो, काय होतं? मग त्याच्यातही अडचण असते. जेव्हा उपक्रम आपला ठरवलेला असतो आणि उपसंहारामध्ये उपक्रम जुळत नाही, तेव्हा लोक दोष देतात. कोणाला? दुसऱ्याला. तसं लोक ध्यानाला बसतात, परमार्थामध्ये घरामध्ये बसतात ध्यानाला. कुठे बसलेत? घरात ध्यानाला बसलेत. आता ध्यानाला बसल्यानंतर त्यांचं मन काही जागेवर येत नाही, फार अडचण जाते. तुम्ही बसले असते तुम्हाला माहित नाही, मन काही जागेवर येत नाही. आणि मग घरातले जे लोक काहीतरी आपले आपले कामं करत असतात, याने फार दरवाजा बिरवाजा लावून देव घरात बसलेला असतो, सगळं हवा बंद, आवाज बंद केलेला असतं, पण तरी सुद्धा घरामध्ये भांडी कुंड्यांचा आवाज आला की तो बायकोला शिवाय देतो. तुला काय अक्कल आहे का नाही? मी ध्यान करतोय ना इकडे.
म्हणजे ह्याचा उपसंहार उपक्रमाप्रमाणे होत नाही. शिवाय कोणाला देतो? आपला उपसंहार उपक्रमाप्रमाणे जुळला नाही, ह्यांच्यामुळेच आमचं वाटलं झालं. यांच्यामुळे आम्हाला काय जमेना. आपल्याला कोणी बुडवलेलं नाही. तुझं मन स्थिर होत नाही, त्याला जबाबदार ते लोक नसून तू आहेस. आपलं मन स्थिर होत नाही, याला जबाबदार कोण? आपण आहोत. ही लोक तर निमित्त आहेत. आपलं मन जर स्थिर होत नाही, त्याला कोणी जबाबदार नाही. आपणच आपल्याला जबाबदार आहोत. आपण केलेल्या अनेक जन्मांच्या अनेक कर्मांमुळे हे मन धावत राहतं इकडे तिकडे. मग ते मन शांत कसं होईल? म्हणजे हे उदाहरण म्हणून सांगतो. कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. ध्यानाला बसला, एक मच्छर चावायला लागला तर ध्यान होईल का? विवेकानंद, तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंद आणि त्यांचे सोबतचे त्यांचे मित्र गुरुबंधू, हे लोक फिरतीवर ते काय भ्रमण करत होते ना, भारत भ्रमण. त्याच्यामध्ये एका ठिकाणी ते संध्याकाळच्या वेळेस आपले ध्यानाला बसले. रेग्युलर ते साधना करायचे. तर ध्यानाला बसल्यानंतर बागेमध्ये एका निर्जन ठिकाणी, संध्याकाळच्या वेळेस कोणी लोक नाहीत अशा ठिकाणी निर्जन ठिकाणी बागेमध्ये झाडं झुडपाच्या तिथे ध्यानाला बसले. आता काही वेळानंतर त्यांचे गुरुबंधू उठले. का? त्यांना मच्छर चावत होते. त्यांनी विचार केला की आता हे विवेकानंद पण उठले असतील, ते बघूया कुठे गेले, कुठे आहेत. तर बघितलं तर ते तिथेच बसलेले होते, पण त्यांच्या अंगावर एक चादर टाकलेली होती. ठीक आहे, ध्यानाला बसले, त्यांच्या अंगावर काय होती? चादर होती. मग यांना कळलं असा लबाड आहे, तर चादर घेऊन बसतो आणि आपल्याला वाटतं की हा ध्यान करतो. लांबून त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आणि यांना वाटलंय म्हणजे आपण आपलं चुकीचं नाही, आपण उठलो का आपल्याला मच्छर चावतोय, आपल्या अंगावर काहीच नाही, उघडे बंब, आणि त्याच्या अंगावर चादर आहे, त्याच्यामुळे तो मस्तपैकी ध्यान लावून बसलेला आहे. मग ते थोडे पुढे गेले आणि म्हटले त्याला उठवा की बा तू असं आम्हाला फसवून असं करतो. जाऊन बघितलं त्याच्या अंगावर अख्खे मच्छर होते. ती चादर नसून काय होते, सगळ्या अंगावर मच्छर, अख्खं अंग मच्छराने झाकलेलं होतं आणि सगळे मच्छर चावत होते, पण ते मात्र ध्यानमग्न होते. अलग म्हणजे का? कारण त्यांना आता काही त्रास व्हावा का? काही नाही त्रास होण्याचं कारण. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपल्याला कोणी अडथळा करत नाही, आपणच आपल्याला अडथळा करतो. आपल्याला दुसरे कोणी याच्यामध्ये अडचणी आणत नसतं. खरं पाहिलं तर आपला जर उपक्रम ठरलेला आहे तर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. तुमचा उपक्रम ठरलेला आहे, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. स्त्रियांना सुद्धा सांगतो मी, तुम्ही जर ठरवलं की समजा उदाहरणार्थ रविवारी आळंदीला जायचंच आहे, तुमचा नवरा असो नाही तर कोणी अडवू शकत नाही तुम्हाला. त्याला सांगायचं चालले नाही तर तुम्ही म्हणाल नाही, ती म्हणत जा, काय जा बी म्हणत नाही, लगेच येईल मागं. तो म्हणाल ठीक आहे मी पण येतो. घाबरू नका, स्त्रियांनी तर घाबरायचंच ना, नवरा तुम्हाला कधीच हे करत नाही. बिनधास्त सांगा आम्ही जायचंच आहे आपल्याला. तुम्ही जसं साडी आणाच सांगता का नाही, आणावीच लागते का, ओव्हर टाइम करून का व्हायना, अडचण येते काही. हे जसं सांगता सोनं पाहिजेच, साडी पाहिजेच, हे पाहिजेच, ते पाहिजे, तर सांगायचं आळंदीला जाणारच. समजा उदाहरण म्हणून आळंदी सांगतोय, तुम्ही आळंदीच असं नका घेऊ, उदाहरण सांगितलं एक साधन. काय अडचण येईल का? पुरुषाने सांगायचं हे करणारच आहे, तुला काय तुला जायचं असलं निघून जा बाहेर. जाईल का ती? जाईल का सांगा? जातवीत नाही, काही नाही, कुठली स्त्री जात नाही. तिला माहित असतं की आपण गेलं तर आपल्या काय हालत होणार आहे. गेली तर चांगलंच आहे ना, उलट आनंदाची गोष्ट आहे. समजा एखादी गेली निघून करत तर वाईट झालं का चांगलं झालं? चांगलं झालं. उलट आपल्या उपाध्या तुटल्या तर चांगल्या आहेत, आपल्याला उपाध्या असल्या तर नीट राहाव्यात, नसल्या तर सोन्याहून पिवळं आहे. ठीक आहे नाही? हा शर्ट जर रोज मला त्रासदायक होत असेल, हा शर्ट घातला टोचायला लागला, रोज टोचतोय, याच्यामध्ये आतमध्ये ते काय तर लहान लहान लांडगे छोटे छोटे असतात ना, ते लांडगे जर याला चिटकून राहिले, रोज मी शर्ट घालतोय, तो चांगला आहे का? हा शर्ट कशाला घाला, म्हणजे हे उपाधी आहे मला. पण आता रोज जर त्रासदायक होत असेल तर काय उपयोग आहे? तसे बायको आहे पण रोजच त्रासदायक आहे, नवरा आहे पण रोजच त्रासदायक आहे, मुलं बाळ आहे पण रोजच त्रासदायक आहे. मग असल्या उपाध्यांचं करायचंय काय आपल्या? उलट गेलं तर चालतं ना. मग आपल्या या मार्गामध्ये आपल्याला जर अडथळा येत असेल तर त्यांचा उपयोग काय? आपल्याला उपयोग काय नाही. पण ह्या सगळ्याला कारण जे आहे की आपला उपक्रम पक्का नाही, हे आपल्याला लक्षात नाही. उपक्रम पक्का असेल तर उपसंहारावर जात आहे.
उपसंहार कसा पाहिजे, तर उपसंहार हा उपक्रमच पाहिजे. उपसंहार काय पाहिजे, उपक्रमच पाहिजे. आता वेदांत शास्त्राप्रमाणे जन्म मरणाचा फेरा चुकणे म्हणजे मुक्ती. ही मुक्ती याच देहात मिळते. काय वेदांत शास्त्राप्रमाणे मुक्ती कुठे मिळते, याच देहात, याच देही, याच डोळा, याच देहात मिळते. आता मग जर याच देहात मिळत असेल तर मरण्याच्या आत आपली मुक्ती सिद्ध झाली पाहिजे. कारण सद्योमुक्ती आहे वेदांत शास्त्रामध्ये. आणि जर मरण्याच्या आत आपल्याला सद्योमुक्ती लागली नाही, म्हणजे मुक्ती मिळाली नाही, तर म्हणजे उपसंहार आपला झाला नाही, तर दोष कोणाचा, आपला उपक्रम आपल्याला कळलेला नाही, हा दोष आहे. आपल्याला काय कळलं नाही, उपक्रम कळला नाही. उपक्रम जर कळला असता तर देह पडण्याच्या आत मुक्ती लागतेच. तू म्हणला अजून बरेच दिवस शिल्लक आहेत, बघू 1-2-4 वर्षांनी काय होते, ऍडजस्ट करत करत. पुढचा दिवस कोणी पाहिलाय का, तरुण आहे का म्हातारा आहे, तरुण असो किंवा म्हातारा असो, पुढच्या क्षणाला मृत्यू असतो हे समजूनच चालायचं. ह्याचा अर्थ मृत्यूला घाबरून राहायचं असं नाही सांगत आहे. पण मृत्यू येणार आहे, त्या मृत्यूच्या आत आपला उपसंहार झाला पाहिजे. आणि जर मृत्यू येण्याच्या आत उपसंहार झाला नाही तर आपला वेदांत मार्ग चुकला. आणि वेदांत मार्गामध्ये याच देहात मुक्ती होते. मग आपल्या मुक्तीमध्ये अडथळा काय आहे, आपला उपक्रम अडथळा आहे. आपला उपक्रम काय आहे, अन्न धन मान. उदाहरणार्थ समजा तुमचा जर उपक्रम अन्न धन मान असेल, म्हणजे बंधाऱ्याचं काम सुरू केलंय आणि त्याच वेळेस तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये एक फॅक्टरी बांधायचं ठरवलं, तर बंधाऱ्याचं काम होईल का फॅक्टरीचं होईल, सांगा बरं. एका वेळेस 2 उपक्रम चालतील का, नीट चालणार नाही, अडचण येईल ना त्याला. तसं परमार्थ करताना आपलं लक्ष, निम्म लक्ष इकडे आहे, कुठं, संसारावर, आणि निम्म लक्ष परमार्थावर आहे. परमार्थ होईल का नीट, होत नाही. मग तुम्हाला पूर्ण लक्ष परमार्थावर द्या असं मी म्हणतोय, असं तुम्ही म्हणत असाल, नाही, मी त्यासाठी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, 3 शरीर आपल्याकडे आहेत. स्थूल शरीर तुम्हाला तिकडे न्यायचं, तिकडे न्या, त्याचं काही घेणं नाही आपल्याला. तुमचं स्थूल शरीर काय काय त्याचं करायचं तुमचं तुम्ही घेऊन जा कुठं. काय करायचं म्हणजे विचित्रपणा करू नका, पाप करू नका, नाहीतर मग इथे तुम्ही येऊ शकणार नाही उद्या. पापाला आपल्याकडे अलाउडच नाही. म्हणजे स्थूल शरीर घेऊन काही करा असं मी म्हणतो, याचा अर्थ पाप करा असं म्हणत नाही. तर काही लोक त्याचा विचित्र अर्थ काढून मनाला वाटेल तसे जगतील, तसं नाही. स्थूल शरीर एक नियमात राहू द्या, घरादारात बायका परत कुठे राहायचं ते राहू द्या. मन काय करा, 50-50% ठेवा. तुम्हाला फार सोपं गणित सांगतो, याच्यासारखं गणित तुम्हाला कोणी सांगायचं नाही. कोणी सांगायचं नाही म्हणजे सांगणार नाही असं नाही, मी आपल्या गमतीने म्हणतो, कोणी सांगायचं नाही. मन काय करायचं म्हणजे सूक्ष्म शरीर 50-50 ठेवायचं, 50% संसारात आणि 50% परमार्थात. स्थूल शरीर पूर्ण कुठे ठेवायचं, पूर्ण संसारात. सुरुवात सांगतो, सुरुवात कशी करायची. आता तुम्ही त्याच्या पुढे गेले असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि कारण शरीर म्हणजे जीव पूर्णतः परमार्थात, कारण शरीर पूर्णतः परमार्थात, सूक्ष्म शरीर 50-50% आणि स्थूल देह पूर्णतः संसारात. अशी सुरुवात करायची कोणी पण, बघा काय होतंय. आणि आता सध्या तुमची कशी परिस्थिती तीच आहे. तुमचं स्थूल शरीर कुठे आहे सांगा. आता 1 तासापुरतं इकडे येते ते जाऊ द्या, पण स्थूल शरीर कुठे आहे, संसारात आहे. म्हणजे 100% संसारात. त्यात काय वाद आहे का, आता ह्याच्यात काय वाद आहे का, काय सगळं माझं चिंता झालं, सगळे माझ्यासोबत चालणार, आळंदीला येणार आहे का सगळे, नाही ना. येऊ नका, माझ्याकडे खायला प्यायला काही एवढी व्यवस्था नाही, राहायची एवढी व्यवस्था नाही, लागत या सगळी. स्थूल शरीर तुमच्या घरी राहू द्या, ठीक आहे. स्थूल शरीराचा प्रश्न मिटला. म्हणजे स्थूल शरीर आता संसारातच आहे. आता सूक्ष्म शरीर म्हणजे मन, शक्यतो मनाला काय करा 50-50. कधी कधी महाराजांकडे, शास्त्राकडे, आणि कधी घरात असू द्या, दोन्हीकडे, कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे असं. पण जीव मात्र सदैव शास्त्रात. जीव कधी सदैव शास्त्र किंवा सद्गुरू म्हणजे परमार्थात सदैव. असं जर तुम्ही केलं तर अत्यंत वेगाने तुम्ही झाला. काय होईल, अत्यंत वेगाने झालं. कालांतराने तुमचं सूक्ष्म शरीर पूर्णतः परमार्थात येईल, म्हणजे बदलत जाईल.
तुमचं मन बुद्धी संसाराचा विचार करणं कमी कमी करत जाईल. म्हणजे तुमचं 60% परमार्थात मन जाईल, मग पुढे 70%, मग 80%, मग 90%, मग 100%. मग 100% सूक्ष्म शरीर. तुम्ही काही करत राहा, तुम्ही स्वयंपाक करताय, झाडून घेताय, कामं करताय, इकडे तिकडे फिरताय, काही करा, तुमचं मन बुद्धी जी आहे ते सदैव हाच विचार करत राहील. म्हणजे 100% तुम्ही इकडे. आता तसं नसेल सगळ्यांचं, काहींचं 50 असेल, काहींचं 70 असेल, 80 असेल, 90 असेल, काहींचं 100 पण असेल. पण मग काय होईल, सूक्ष्म शरीर तर जे 50-50% होतं ते दोन्ही सुद्धा, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर दोन्ही सुद्धा आता पूर्ण परमार्थात. राहिलं स्थूल शरीर. आता स्थूल शरीर जे आहे त्याला प्रारब्धावर असू द्या. या स्थूल शरीराचा जर तुम्हाला भोग संसारातच राहणार असेल तर तिकडे होईल, नसेल महाराजांसोबत तुम्ही राहणार असेल तर महाराजांसोबतच राहणार, जंगलात राहणार असेल तर जंगलात राहाल. मग तुम्ही जनात आहे का वनात आहे, स्थूल शरीर कुठेही राहू दे ना, काय फरक पडतो, त्याने काही फरक पडत. ही 2 शरीरातली महत्वाची आहेत. किती सोपं काम आहे. तुम्हाला उपसंहार करायला जो उपक्रम आहे तोच उपसंहार करण्यासाठी हे तुम्हाला मी अत्यंत गरजेचं साधन सांगितलं. किती सोपं आहे. तुमचं मन, तुमचं नवरा वगैरे चेक करतात का कधी? त्यांच्याकडे काय मीटर आहे काय? दाखव तुझं मन कुठे आहे बघतो. असं काही नाही ना. तुमच्या मनात काय चाललंय, कोण ओळखतंय काय? फसवता का नाही तुम्ही लोकांना? मनात काय चाललंय कोणाला कळून देत नाही ना. मला मन कोणालाच ओळखता येत नाही. मनाला कोणी जाणत नसते. कोणाची शेजारी बसलं तरी त्याला मन काय कळत नाही, पण साधूला कळतं. साधू किंवा योगी म्हणजे ज्ञानमार्गातले साधू जर पूर्वजन्मीची त्याची योगिक शक्ती असेल, योगिक शक्ती असलेल्या कुठल्याही साधूला इथून बसून अमेरिकेत चाललेल्या माणसातल्या, तिथे असलेल्या माणसाच्या मनात काय चाललंय कळू शकतं. स्वर्गात काय चाललंय कळू शकतं, मुंगीच्या मनात काय चाललंय कळू शकतं. असं ज्ञानदेवांनी वळलेले आहे की स्वर्गात काय चाललंय हे कळतं आणि मुंगीच्या मनात काय चाललंय हे सुद्धा कळतं. योगिक शक्ती तशी असेल तर. मग ही योगिक शक्ती कमी अधिक असू शकते. आता समजा महाराजांना म्हणजे योगिक शक्ती कमी असल्यामुळे एखाद्या, मला नाही सांगत, मला कोणाच्या मनातलं काही कळत नाही, योगिक शक्ती जर कमी असेल तर मुंगीच्या मनातलं नाही, स्वर्गातलं नाही, कमीत कमी त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनातलं तर कळेल का नाही? माणसाच्या तर मनातलं कळू शकतं का नाही? कळू शकतं. पण परमार्थ त्याच्यासाठी नाहीये. नाही तर तुम्ही परमार्थ लोकांच्या मनात काय चाललंय हे कळून घेण्यासाठी करायला लागले तर तुमचं वाटच चुकली. ठीक आहे. सांगायचा मुद्दा काय, 99% लोकांना तुमच्या मनात काय चाललंय कळणार नाही. 99% काय, 99.99% लोकांना तुमच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. आणि म्हणून तर आपण मनातून कोणालाही शिव्या देतो. का देतो शिव्या? आपल्या मनात काय चाललंय कळतच नाही कोणाला. देतो का नाही? जाव दोघी शेजारी उभ्या राहिल्या तर आतमध्ये शिव्या देत असतात, पण दिसतात जाऊ द्या. 2 स्त्रिया, मी याच्या बाराच विचार केला, 2 स्त्रिया जर आहे ना एकत्र फार गोड बोलताना दिसल्या तर आपल्याला वाटतं काय मैत्रिणी आहेत किंवा किती त्यांचं प्रेम आहे, पण आतमध्ये मात्र ह्या दोघी एकमेकांना शिव्या देत असतात. पक्क आहे, लक्षात ठेवा. आई आणि मुलगी, सासू सुना तर जाऊ द्या, आई आणि मुलगी गोड बोलताना दिसतात, पण मुलगी आईला शिव्या देत असते. तुम्ही म्हणाल हे असं कसं शक्य आहे? म्हणजे शिवाय कुठल्या कारण काही असू दे, प्रमाण कमी असेल, पण असं असतं. 2 स्त्रिया दिसतात एकत्र, पण आतमध्ये मात्र फार विरोध असतो त्यांचा. सहन नाही होत. एका स्त्रीला दुसरी स्त्री सहनच होत नाही. म्हणून तर स्त्री जन्माला आल्यात त्या. पुरुषांचं असं नसतं. 2 पुरुष समोर असले ना तर आतमध्ये सुद्धा ते त्यांचं प्रेमच असतं. आणि आतमध्ये जर वैर असेल तर ते शरीराने पण एकत्र येत नाही. पुरुषांमध्ये स्त्रीमध्ये हा फरक आहे. म्हणून स्त्रीचा देह मिळतो. पुरुष काय करत असतो, पुरुष हा 2 जण एकत्र दिसले तर आतमध्ये सुद्धा एकत्र असतात, पण आतमध्ये जर वैर असले तर बाहेर सुद्धा वैरच ठेवतात. चल गरज नाही तुझी मला. स्त्रीचं तसं नसतं. स्त्री बोलताना मात्र, म्हणून तर मुलगी तिच्या नवऱ्याला तिच्या आईविषयीच सांगत असते. तिला काही कळत नाही, ती बावळट आहे, तिच्याकडून नाही लागत. आईविषयी सांगते मुलगी नवऱ्याला. सासू सुनाची तर लांबची गोष्ट आहे. तर हे जे शरीर आहे सूक्ष्म शरीर, हे सूक्ष्म शरीर आपल्या एवढ्या फायद्याचं आहे. मला मी काही विरुद्ध गोष्टी सांगून तुमचा अवांतर विषय नाही सांगत आहे. त्याच्या प्रमुख गोष्ट लक्षात घ्या, एवढा फायद्याचा आहे तो देह. सूक्ष्म देह कुठे कोणाला कळूच शकत नाही. म्हणून सूक्ष्म देहाला कुठे ठेवा
तरी तुम्हाला अनंत जन्मांच्या अडचणी असल्यामुळे मी 50% यांच्यात ठेवा असं म्हणतो आणि 50% परमात ठेवा असं म्हणतो. 100% ठेवलं तर चांगलंच आहे, पण टार्गेट आपलं तेच आहे. असं जर तुम्ही कराल, हे जर साधन तुम्ही अवलंबाल, तर काय होईल, आपोमत तुम्हाला जो उपसहार मिळेल तो उपक्रम असेल. आणि आपला उपक्रम ठरलेला आहे, आपल्या उपक्रमात बदल नाही. तुम्ही जर म्हटले महाराज एक काम करा ना, काय काय लोक म्हणतात बरं का, तुम्ही म्हणत हे असं कसं, काय काय लोक म्हणतात, ते म्हणतात की महाराज एक काम करा ना, या जन्मात काही खरं नाही वाटत बुवा की आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकू, पण कमीत कमी एवढं काम करा, आम्ही नरकाला नाही जाणार, स्वर्गाला जाऊ, पुन्हा जर खाली आलो की मग मात्र पुढच्या जन्मात नक्की ट्राय करू. अशी काही लोक येऊन म्हणतात मला. आता काही खरं वाटत नाही, एवढं पिसलोय की आता या जन्मात काही खरं वाटत नाही की मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून निघतो. त्यांना उपक्रमच, त्यांना उपसहार आता लक्षात यायला लागला की आपण ह्याचं म्हणजे ह्याची अडचण काय आली, त्यांना उपक्रमच कळेना. बरं, उपक्रम कळत नाही, उपक्रम त्यांना माहित आहे, पण अडचणीमध्ये एवढे आहेत की उपसहार त्यांचा उपक्रम होतच नाही. त्यांचा उपसहार जो आहे तो उपक्रम होतच नाही. म्हणून हा उपक्रम जो आहे तो अत्यंत पक्का पाहिजे. ज्याचा उपक्रम पक्का आहे त्याला भीती नाही. हे असे म्हणणारे लोक कोण आहेत की मला स्वर्गात मिळालं तरी चालेल यावेळेस, असे कोण म्हणतात? ज्यांचा उपक्रम पक्का नाही. ज्याचा उपक्रम पक्का आहे त्याला कोणीच अडवू शकत नाही, हे लक्षात घ्या. मनुष्य देह हा स्वतंत्र देह कसा आहे, एकमेव स्वतंत्र देह या सृष्टीमधला. स्वतंत्र, काय करायचं ते कर, चल. देवादिकांना स्वातंत्र्य नाहीये, किड्या मकोड्यांना स्वातंत्र्य नाहीये जेवढं मनुष्याला स्वातंत्र्य आहे. या देहात आल्यानंतर आपण जे ठरवू ते होणार आहे. तुम्ही जे म्हणाल ते होणार. पाप करायची करू शकता बिंदास, कसे करा, तुम्ही अख्ख्या जगाला फसून पाप करू शकता. करू शकता म्हणजे केले पण असतील. अख्ख्या जगाला फसवता येतं, पण कोणाला फसवता येत नाही. हा नियम जर लक्षात घेतला माणसाने तर तो पाप कधीच करत नाही. का करत नाही? त्याला जर उपक्रम लक्षात आला, उपक्रम लक्षात आला तर वाईट मार्गाला जातो, चुकीच्या मार्गाला जातो. आणि उपक्रम लक्षात आला नाही तर मात्र अडचण. उपक्रम जो आहे तो आपला आहे जन्म मरणाचा फेरा चुकवणे. आणि जन्म मरणाचा फेरा चुकवणे हा जर उपक्रम असेल तर आई, बाप, बायको, पोरं, संपत्ती, काही जे जे आपल्याला आडवं येतंय त्या सगळ्यांचा आपण विचारच करणार नाही. त्यांना मारायचं नाहीये, त्यांचा विचार नाही करायचा. काय करायचं नाही? विचार नाही करायचा त्यांचा. माझ्या रस्त्यामध्ये मी नियम ठेवलेला आहे पूर्वीपासून, तो पाळत आलो मी कायम. माझ्या या दिशेच्या विरोधात कोणी आला मी त्याचा विचार सोडून देतो. आला बरोबर, ठीक आहे, केला चांगला आहे. काय करायचं? आपला उपक्रम जर आपल्याला लक्षात आला की इकडे जायचं या दिशेने, तर आपल्यामध्ये जे कोणी आडवे येतील त्यांचा विचारच सोडून द्यायचा. आता तरी तुमच्यात विचार येतोच, म्हणजे त्यात दोष कोणाचा? आपला दोष आहे. आपला विचार पक्का नाही ना, फक्त विचाराचं काम आहे ते. एवढं लक्षात घ्या की मनुष्य देह स्वतंत्र देह आहे. तुम्ही जे कराल ते होणार आहे. तुमचा विचार जर तुम्ही बदलला, माझा विचार पक्का आहे, मला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा. आडवे घेणारे कोणी असो, जर त्यांच्यामुळे आपला परमार्थ होत नसेल तो विचार आहे बघा. बायकोमुळे जर परमार्थाला मदत होत असेल त्या बायकोला जवळ ठेवा. नवऱ्यामुळे जर परमार्थाला मदत होत असेल त्या नवऱ्याला सोबत ठेवा. मुलाबाळांमुळे परमार्थात अडचण येत नसेल त्यांना सोबत राहू द्या. संपत्तीमुळे परमार्थाला अडचण येत नसेल जवळ राहू द्या, काय फरक पडत नाही. जगातल्या कुठल्याही पदार्थांपासून जर आपल्याला उपक्रमामध्ये आपल्या अडथळा नसेल तर उलट ते पदार्थ आपल्याला पोषक आहेत. बरोबर आहे. परंतु हे पदार्थ जर आपल्याला या उपक्रमामध्ये अडथळा निर्माण करत असतील तर मात्र त्या पदार्थांना संपवायचा विचार न करता त्या पदार्थांचा विचार सोडून द्या. पैसा, उदाहरण साधं गणित सांगू, पैसा हा आपल्या उपक्रमामध्ये अडथळा येतोय. सोनं, संपत्ती ही आपल्याला उपक्रमात अडथळा येते, पण त्याचा प्रयत्न नाही, विचार सोडून द्या. त्याचा विचार सोडून दिला की तुम्ही पैसा सोडलाय का? त्याचा विचार सोडून दिला, प्रयत्न नाही कराय. हे काही असं एकदम सहजच होईल असं नाही.
त्याचा विचार सोडून दिला की तो असला काय नसला काय, त्याने काय फरक पडत, त्याचा विचार करायचा नाही. आता पैशाचा विचार सोडणं जरा अवघड आहे, परंतु कुठलाही जो पदार्थ तुमच्या या मार्गामध्ये तुम्हाला अडथळा निर्माण करतो त्याचा विचार तुम्ही काय केला पाहिजे, सोडून दिला पाहिजे. त्या पदार्थाला सोडून द्यायचं नाही, त्याचा विचार सोडून द्यायचा. कारण पदार्थ सोडणं ही स्थूल क्रिया आहे आणि त्याचा विचार सोडणं ही सूक्ष्म क्रिया आहे. मग कुठलं सोपं आहे? पदार्थ सोडणं आपल्यासाठी काय आहे, अवघड आहे. एखाद्या स्त्रीला तिच्या नवरा मुलाबाळांचा त्याग करणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. विचार केला तर फार अवघड आहे. पण मनाने आणि बुद्धीने त्यांचा विचार सोडणं किती सोपं आहे? सोपं आहे. पण सुरुवातीला ते पण अवघड आहे. पण जीव त्यांच्यातला काढून टाकणे किती सोपं आहे? जीव नाही ठेवायचा त्याच्यावर. वास्तविक जीव एवढा हुशार आहे की तो कधीच कोणामध्ये गुंतलेलाच नसतो. फक्त गुंतल्याचं नाटक दाखवतो तो. फक्त खरं विचार केला ना, फार सूक्ष्म विचार केला तर कधीच कोणाचाही जीव आपला नसतो, कधीच राहत नाही. तो फक्त ते जीव असल्यासारखा दाखवतो. फक्त तो काय करत असतो, नाटक करत असतो, दाखवतो. एखाद्या स्त्रीचा जर नवरा मिळाला तर ती म्हणत असते की माझा नवऱ्याशिवाय बीर जगू शकत नाही, हे नाही, आरडाओरडा करते, गोंधळ घालते. तुम्ही बघितलं असेल मेल्यावर नवरा एखादीचा केवढा गोंधळ घालते माहित असेल तुम्हाला. त्या ठिकाणी तो मेल्यानंतर ही सरनाव जाते का? गेली तरी स्वखुशीने जाते का? सती जर तिला जायचं ठरलं तर लोक तिला बळच पाठवतात, ती काही स्वतःहून जात नाही. आणि 10 दिवस 20 दिवस किती महिने ती रडेल, किती महिने रडेल, रडून रडून. तुमची एवढी लोक मेली आजपर्यंत, तुमचे नाते वगैरे, तुम्ही रडले ना, जितकं जवळचं वाटलं तितकं रडले. पण मला सांगा, तरी त्याच्यानंतर तुम्ही आता मेले का? मग आता आठवण तरी आहे का? रस्ता चाललाय ना सगळं व्यवस्थित, काय अडचण आहे का काय? मग ही लापाटी कशाला करायची? रडायचं तर मग मरेपर्यंत रडत राहणार. समजा तुमचा बाप मेला, आई मेली, बायको मेली, नवरा मेला, मुलाबाळा मेली, कोणतरी मेलं. हे मेल्यानंतर तुम्ही रडता, मग एक दिवसच का रडता? खरंच दुःख तर मरेपर्यंत रडत राहा ना, का नाही रडत? याचा अर्थ कुठेतरी लबाडी आहे. सगळे तसलेच आहेत, सगळे असले तर काय, मग ही लबाडी बंद करा. जीव कधीही कोणाचाही कुठल्याही ठिकाणी गुतत नसतोच, पण गुतल्यासारखा दाखवतो. मग मी तुम्हाला फक्त खरं ओळखायला सांगतोय, खरंच सांगाय. मी सांगतोय माझा जीव कोणातच नाहीये. समजा मी जर म्हटलं माझा जीव कोणातच नाहीये तर काय खोटं बोललो? तुमचं पण नसतो. तुम्ही जरी म्हटलं की महाराज तुमच्यात आमचा जीव गुंतलेला आहे, मी मेलो तर तुम्ही मरणार आहे का? कोण कोण मरायला तयार आहे? मी मेलो की लगेच मरणार. आता म्हणतील मरतील काय, कोणी मरत नाही. आना बाबांचा देह पडला, कोण मेले? मग त्याच्यात जीव कोणाकोणाचे सांगा आता? म्हणून रडण्याची नाटकं कशाला करायची, खोटारडेपणा कशाला करायचा? असे लबाड लोक आहेत. काय आहे? एवढी लाबाडी आहे जगामध्ये, सगळे असलेच आहेत. अशी लाबाडी करणं बंद करा. हे काय करा. आणि जर ही लाबाडी ठेवायचीच आहे तर ठीक आहे, आता लाबाडी ठेवायचीच आहे तर शास्त्रात जीव गुंतवा. गुंतत नसतो पण गुंतवा. सद्गुरू शास्त्रामध्ये जीव गुंतवून ठेवा. क्रमाने सद्गुरूंच्या स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीराशी जीव गुंतवत जा. सद्गुरूच्या जीवाला जीव लागला तर सद्गुरूचा जीव हा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे आपण सुद्धा ब्रह्मस्वरूप होऊन जातो. सद्गुरूच्या स्थूल शरीरावर जीव गुंतणे, सद्गुरूच्या सूक्ष्म शरीरावर जीव गुंतणे आणि सद्गुरूच्या जीवाशी जीव गुंतणे यात फरक आहे. 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. सगळ्यात श्रेष्ठ आहे जीवाला जीव गुंतला. तुम्हाला सद्गुरूच्या जीवाला जीव गुंतलेला हे कधी लक्षात यावं, तुम्ही जर मुक्त झाले तर सद्गुरूच्या जीवाला जीव गुंतला होता म्हणून समजायचं. कारण एका दिव्याला दुसरा दिवा जर लावला तर तो दिवा चेतला जातो. सद्गुरूचा जीव जर ब्रह्मस्वरूप झालेला असेल तर तुमचा जीव सद्गुरूच्या जीवाला नुसता स्पर्श जरी करेल तर तुमचा जीव काय राहील? ब्रह्म राहील का जीव राहील? ब्रह्म होईल, है का नाही? म्हणून क्रमाने स्थूल सूक्ष्म कारण असा प्रवास. परंतु आपला जर हा उपसंहार झाला नाही, म्हणजे आपण ब्रह्मरूप झालोच नाही, तर आपल्याला उपक्रम लक्षात आलेला नाही. तुम्ही मनुष्य देहामध्ये का आले? मनुष्य देहाचा उपयोग काय? काय उपक्रम आहे या देहाचा? खरा उपक्रम काय? तुकोबाने अभंग लिहिलेला आहे त्यासाठी. हा देह कशाला घेतला, कशाला दिलाय? अभंग दिला ना त्याच्यावर की हा देह कशासाठी आहे.
मनुष्य देह फक्त एकमेव देह असा आहे की ज्या देहामध्ये आपल्याला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता येतं. आणि त्यासाठीच प्रयत्न करणे हाच उपक्रम आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जीवामध्ये भोगाव्याच लागतात. तेच पुन्हा या जीवात येऊन, पुन्हा मनुष्य देहात येऊन तेच करत बसायचं काय? म्हणजे किती आपण विचित्र असू. अनंत जन्म, अनंत शरीरांमध्ये हेच केलं आणि पुन्हा तेच करतो, मग मनुष्य त्याचा उपयोग काय? म्हणून आता प्रयत्नाने, प्रयत्नपूर्वक ह्याच्या बाहेर आलं पाहिजे आणि जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी जे गरजेचं आहे ते केलं पाहिजे आणि ते म्हणजे श्रवण. म्हणून श्रवणासाठी 1 तास आधी येऊन बसलं तरी चालेल. सगळे प्रपंचातले किती वाईटातलं वाईट घडलं तरी चालेल, तिथं जायचं नाही. तुम्ही जाल का नाही तुमचा प्रश्न, मी सांगणं कर्तव्य माझं आहे. दादा महाराज साखऱ्यांचं चिंतन होतं, म्हणजे आश्रमात, साधक आश्रमामध्ये. ते व्यासपीठावर बसले आणि पोस्टमॅन आला. फार जुनी गोष्ट, दादा महाराज म्हणजे फार जुनी गोष्ट. पोस्टमॅनने तार आणली, तार त्यांनी घेतली, तो पोस्टमॅन जवळ, त्यांनी तार घेतली, अशी बघितली, वाचली तार, घडी केली आणि पायाखाली ठेवली आणि पुंडलिक वरदा प्रवचन सुरू झालं. त्यांनी पूर्ण प्रवचन सांगितलं. पुंडलिक वरदा परत झाला, शेवट जे काय शेवट करायचं असेल त्याप्रमाणे झाला. त्यानंतर ते उठले, सगळे लोकांना प्रसाद वगैरे वाटला वगैरे झालं. मग ते म्हटले आता मला पुण्याला जायचं, कारण त्यावेळेस पुणे म्हणजे फार लांब, आता पुणे आळंदी फार जवळ वाटतं. पूर्वी आळंदी म्हणजे फार लांब होतं नाही का, त्या काळात तर फारच लांब होतं, कारण साधन वगैरे काहीच नाही ना. जायचं म्हणजे घोडा किंवा चालत असं काहीतरी करावं लागत असेल, आपल्याला नक्की माहित नाही त्यावेळेची परिस्थिती. ते म्हटलं आता मी पुण्याला निघालो. ते म्हटलं का, कशाला निघाले? म्हणले माझा मुलगा प्लेगच्या साथीमध्ये वारला. चिंतन सुरू करण्याच्या आधी त्यांच्या हातात तार आहे की त्यांचा एकुलता एक मुलगा वारला होता प्लेगमध्ये. ही सत्य घटना सांगतो मी मला, चिंतन सुरू करण्याच्या आधीची गोष्ट आहे. आता ते जर म्हटले असते, हे चिंतन काय रोजच सांगतोय मी, तिथं आश्रम आहे, रोजच चिंतन सांगतात ना ते. आजही तिथे पद्धत अशी आहे की साखरे महाराज सुद्धा आत्ताचे जे आहेत ते सुद्धा रोजच चिंतन सांगतात, जेव्हा तिथे असतात ते तेव्हा. अशा परिस्थितीत म्हणजे एवढी भयानक स्थिती आहे किंवा आपण विचारही करू शकत नाही अशी स्थिती आहे. त्यांनी म्हटलं असतं काय फरक पडतं, पुंडलिक वरदा झालेलंच नाही अजून, नुसतं व्यासपीठावर बसलं तर उतरूया खाली. आणि सगळ्या लोकांना सांगितलं असतं, कोण म्हटलं असतं का काय महाराज जाऊ नका म्हणून? उलट म्हणले असते महाराज तुम्ही जा भाऊ, तुम्ही जाऊन ते पहिले त्या मुलाची बघा शरीर त्याचं कुठं आहे, काय त्याची विल्हेवाट लावा, आहे की नाही. सख्खा मुलगा वारल्यानंतर महाराजाने हा नियम पाळावा, तर साधकाने काय, ते तर मुक्त आहेत. मुक्त असलेल्या पुरुषाने जर हा नियम पाळतात, ते स्वतः त्याचा नियमात राहतात, तर आपण काय करावं? कोणाचं 10वा आहे, मैत लग्न आहे म्हणून श्रवण सोडून निघून जावं? म्हणजे आपल्याला आपला उपक्रम कळतोय का? मग मुक्त होण्याची आशा कुठल्या ठेवताय तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. पहिलं आहे श्रवण. तुम्ही ठरवून घ्या, नाही तर तुम्ही ठरवून घ्या मी फक्त हे चिंतन ऐकणार, कारण अडचणी आहे लोकांना. महाराजाला काम धंदा नाही. शुक्रवारी चिंतन सांगतो, रविवारी चिंतन सांगतो, एकादशीला चिंतन सांगतो, प्रासंगिक कुठंतरी असतंच. आता किती चिंतनाला जावं त्याच्या? तुम्हाला ही जर अडचण असेल तर एक ठरवून घ्या की मी फक्त शुक्रवारी ऐकणार, ठरवून घ्या, काय हरकत नाही. किंवा फक्त रविवारी ऐकणार, चला तुम्हाला त्यात सूट. तुम्ही ठरवून घ्या की मी फक्त एक चिंतन ऐकणार आहे कुठलंही. सगळे ऐकत असेल तर ऐका, बाकीच्याला मी येईल किंवा जाईल हे माहित नाही, पण एक चिंतन माझं पक्क आहे. त्या चिंतनाला मात्र प्राण गेला तरी बेहतर चिंतनाला पोहोचायचं. बघा काय तुमच्या शरीरात बदल होईल, काय तुमची अवस्था होईल हे तुम्ही बघा. फळ काय मिळेल त्याचं, काय होईल ते होईल. कोण मरो जगो, स्वतःचा मुलगा मेला, मुलगी मेली, बायको मेली, नवरा मेला, तरी सुद्धा लोकांना सांगून ठेवायचं शरीर तोपर्यंत ठेवा, मी चिंतन ऐकून येते परत किंवा येतो परत. लोक म्हणतील बिघडलेला आहे, जाळायचं असेल जाळून टाका म्हणायचं, ते मेलेलंच, त्याच्यात काय राहिलं नाही, कारण निघून गेला जे असतो जीव तो. आता काय उरलेलं ते मड आहे, त्याला जाळतीलच लोक. थांबायचं असेल तर थांबा, नसलं तर जाळून टाका असं म्हणायचं आणि प्रवचनाला यायचं आळंदीत. आणि 10 ते 11 चिंतन ऐकायचं आणि 11 वाजता सांगायचं महाराज चाललो, कारण माझं तिकडे शरीर ठेवलेलं लोकांनी जाळण्यासाठी, माझी वाट बघताय. जमल का असं? बघा, असा जर तुम्ही निर्णय करा, एक कुठलं तरी ठरवून घ्या चिंतन, सगळ्यांनी ठरवून. मी विचारत नाही कोणाला, कारण मी विचारलं तर माझं लक्षच असणार आला का नाही.
मी लक्ष ठेवत असतो कोणी येतो कोण जातो, नाही का. मला काय उद्योग का दुसरं नाही, मी असलं काय करत नाही. कोण आला काय आणि गेला काय मला काय घेणं नाही. माझं काम काय, सांगणं काम आहे. आला गेल्याची से न करी, आला तर आला, गेला तर गेला. म्हणजे याचा वाईट भाव नाही माझा कोणाविषयी. मी आला तर आला, गेला तर गेला, मी वाईट भावनेला नाही म्हणत आहे. मी यासाठी म्हणतो की ठीक आहे, आता त्याचं आदराष्ट नाही, त्याला मी काय करू शकतो. एखादा येत नसेल, आला नाही गेला, कधी आला कधी गेला असं असेल तर त्याचा आदराष्टाचा प्रॉब्लेम, त्याला मी नाही काही करू शकतो. आणि त्याची साधना कुठेतरी अजून आदर्ष्ट नाही अधिक साधना कमी पडते. तर असं तुम्ही ठरवून घ्या की आपल्याला उपसंहार उपक्रमच करायचा आहे. उपसंहार काय करायचा आहे, उपक्रमच करायचा आहे. म्हणजे देह पडण्याच्या आत कळयो अंत समय, तिथपर्यंत त्यावेळेस जरी कळून आलं तरी चालेल, पण त्याच्या आत करायचं म्हणजे करायचंच. याच देही याच डोळा ओळखा करी आत्मारा. आपल्याला पुढच्या देहाची वाट नाही बघायची आता, असा ठाम निश्चय पाहिजे आपला. आणि त्यासाठी आपला उपक्रम म्हणजे हा नीट झाला की उपसंहार तोच होतो. आणि त्यासाठी मग आपण काय करायला पाहिजे, काहीतरी श्रवण. आता श्रवण हा आपला विधी आहे ना. पहिला विधी काय आपला, प्रमुख श्रवण. मग ठरवून घ्यायचं काय होईल ते होईल. तुम्हाला कोण कोण आडवे येतात, चुकून महाराजांच्या चिंतनात एखादा वाईट शब्द बोलला तर म्हणतो महाराजांचं तोंड आयुष्यभर बघायचं नाही, असं होतं. किंवा हे बाकीचे कारण सांगितले, लग्न अमकं तमकं, हे काहीतरी येतात अडचणी, हे तर असंख्य अडचणी, त्याचं काही सांगताच येत नाही. 10वा मैत लग्न. पण तुम्हाला दादा महाराजांचं उदाहरण लक्षात ठेवा डोळ्यासमोर, म्हणजे काय होईल तुम्हाला लक्षात राहील आपण काय व्हायचं देऊ दे. हे लक्षात ठेवा. तुम्ही असा निर्णय करा, मी सुद्धा मारणार नाही चिंतन ऐकले असं ठरवून घ्यायचं. समजा यम आला, यमदूत, आणि तो म्हणला समजा 9:50 तुमच्याकडे, किती सकाळी 8ला आला, तुम्ही समजा 8ला घरातून निघताय, 10 वाजता चिंतन आहे आणि मध्येच आला यमदूत, चल आता त्याला सांगत थांब, 10 वाजता महाराजांचं चिंतन आहे, 10 वाजता चिंतन ऐकू दे, 11:30ला चिंतन संपलं, समजा 1.5 तास चालत असेल, तू बसून राहा, तू पण ऐक पाहिजे तर, पण 11:30ला तुम्हाला घेऊन जा. तेवढं चिंतन बुडवायचं नाही. पुढच्या रविवारपासूनच तो म्हणेल कशाला एवढं, तू फारच हट्टी दिसतोय, त्याला माझं अजिबात चालणार नाही. महाराजांना कळलं तर तुला झोडपून काढतील. कोणाला, यमदूताला. त्याला सांगायचं डायरेक्ट, तो भेटतो आपला, त्याला सांगायचं की तू अजिबात असं करू नको, मला चिंतन संपल्यानं घेऊन जा. तो म्हणेल अरे फारच हट्टी दिसतो, काय हरकत नाही, अख्खा ग्रंथ पूर्ण होते तोपर्यंत ऐक, मी तुला न्यायला येत नाही. काय सांगाल का नाही. सर्दी खोकला झाला, ताप आला तर आपल्याला महाराज आठवत नाही, यमदूत आले वगैरे आठवतात, हे का नाही. त्यावेळेस महाराजांची आठवण यायला कायम राहायला लागेल ना. तुमची बायका पोरं जवळ आली तर तुम्हाला महाराज आठवत नाही, त्यांचे ग्रंथही आठवत नाही. त्यांचे प्रॉब्लेम जर जवळ आले, मला सांगा तुमच्या घरातले प्रॉब्लेम फार तुम्हाला त्रास द्यायला लागले तर काय आठवतं, लक्ष कशात राहतं, मग त्या प्रॉब्लेम मध्येच राहतं का नाही. मग त्यावेळेस आठवेल का. तसंच यमदूत सारखा एवढा मोठा प्रॉब्लेम जवळ आला त्यावेळेस त्याला एवढं सांगण्याची हिंमत राहील का, ए थांब जरा, मला आधी चिंतन ऐकायचंय, असं राहील का, नाही राहणार. आला का रे, घाबरून घाबरून तो म्हणेल चला घाबरलाय द्या ठोका देऊन चला घेऊन, असं करेल तो. म्हणून आधीपासून तयारीत राहायचं. मी अनेक लोकांना सांगून ठेवलंय, बिंदास सांगा, यमदूत आलं की माझं नाव सांगा त्याला, की महाराजांचं चिंतन ऐकल्याशिवाय यायचं नाही मला. मग त्यासाठी आधी तुमची तयारी पाहिजे, आधी तुम्ही बळकट पाहिजे तेवढे, ठीक आहे. म्हणजे पुढच्या साठी आधीच तयारी करून राहिले म्हणजे अडचण काय. संभाव्य धोका तर आहेच ना तुम्हाला मारण्याचा, का नाही, हा संभाव्य आहे काय, संभाव्य धोका आहे, प्रत्येक जण मारणार. यमदूत कोणालाही घेऊन जायला येणार, तुम्ही तयारीतच राहा. तयारीत काय राहायचं, श्रवण पूर्ण करून जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे, यासाठी अशी तयारीत पक्क ठेवायचं. असं तयारीत राहायला तुम्हाला भीती नाही. उपसंहार आणि उपक्रम दोन्ही जर जुळले तर आपला खऱ्या रीतीने आपण वेदांत श्रवण केलाय असं होईल. उपक्रम उपसंहार हे जे लिंग शास्त्रामध्ये वेदांतामध्ये आहे त्या लिंगाप्रमाणे आपल्याला जायचंय, त्या चिन्हाप्रमाणे जायचं. ते चिन्ह आहे आपल्यासाठी, ती ओळख आहे आपल्यासाठी. जर हे जुळले नाहीत तर आपलं श्रवण हुकलं. आणि श्रवण हुकू नये असं कोणीही करू नये. श्रवण हुकू नये, श्रवण करत राहा. श्रवण करताना असं श्रवण करा की त्याच्यामध्ये उपक्रम काय आहे, जन्ममरणाचा फेरा चुकवून, आणि त्याच दिशेने आपण चाललोय का. महाराज जर असं म्हणत असतील घरदार बायका पोरांचं चांगला मस्त चालू द्या, तर महाराज उपक्रम उपसंहारात बोलतायत का. उपक्रम उपसंहारात काय बसतं,
जन्म मरणाचा फेरा चुकवणे. आणि महाराज जर तुम्हाला घरदार बायकापर्यंत प्रपंच कसा चालवायचा हे शिकवत असतील तर महाराजांचं बोलणं उपक्रम उपसंहारात आहे का? अजिबात. मी जर तुम्हाला कधीही घरदार प्रपंच आपल्याला चालवायचा आहे हे शिकवत असेल तर माझं बोलणं ह्या उपक्रम आणि उपसंहारात बसत नाही. वेदांत शास्त्राचा उपक्रम आणि उपसंहार जन्म मरणाचा फेरा चुकवणे आहे. म्हणून माझ्या प्रत्येक चिंतनामध्ये जे काही मी बोलतो हे जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठीच बोलत असतो. आणि जर तसं नसेल तर माझं हे बोलणं माझं जे सांगणं आहे ते उपक्रम उपसंहारातलं नाहीये, म्हणजे पहिल्या चिन्हात बसत नाही. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल श्रवण करायला, तुम्हाला जास्त माहित नाही, तुम्ही लोक जास्त जात नसाल, पण आळंदीत लोक जास्त जातात. तुम्ही कुठल्याही महाराजांचं श्रवण करा, पण महाराजांचं श्रवण करताना आपल्या उपक्रम उपसंहार त्याच्या बोलण्यात आहे का बघा. काय चेक करायचं असतं श्रवण करताना की महाराज जे बोलतात ते या उपक्रम उपसंहारात बसतंय का नाही बसत. नाही तर अख्खं चिंतन सांगितलं आणि कुठेही जन्म मरणाचा फेरा चुकवायचं हे सांगितलंच नाही, त्याच्याविषयी काहीच सांगितलं नाही, साधनही नाही, फलही नाही, काहीच नाही, तर त्या महाराजाचं पुन्हा तोंड बघू नका, त्या महाराजाच्या पाया पडू नका. काय पाप लागेल ते माझ्याकडे द्या. जर तुम्हाला वेदांतात राहायचं असेल तर पुन्हा त्या महाराजांचं चिंतन ऐकू नका. कारण बोलणं कसं पाहिजे, उपक्रम उपसंहारात पाहिजे. उपक्रम उपसंहार काय पाहिजे, जन्म मरणाचा फेरा चुकवणे हा उपक्रम उपसंहार पाहिजे. आलं का लक्षात. मग त्या महाराजांनी किती विनोद करू द्या, नाही तर काय करायचं ते करू द्या, अशा महाराजांचं पुन्हा ऐकायचं नाही. किंवा ऐकण्याविषयी आवड, सहज ऐकलं ठीक आहे, पण आवड नसावी त्याची ऐकण्याची, नाही का. उद्या महाराजांचे नाव सांगू कुठल्या नको. काही महाराज असे की त्यांच्या अख्ख्या चिंतनामध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये कुठेही जन्म मरणाचा फेरा कसा चुकवायचा किंवा चुकवायचा आहे हा शब्दच येत नाही. आणि ते महाराज आहेत. ते कोण आहेत, आणि कुठले वारकरी संप्रदायाचे महाराज. आणि वारकरी संप्रदाय हे शिकवतो काय, वारकरी संप्रदायामध्ये हे शिकवलं नाही. वारकरी संप्रदायाचा हेतू जो आहे तो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे खंडित करणे, म्हणजे किती वेळा जन्मा यावे किती वेळा पावे फजिती, हे खंडित करणं आहे हा वारकरी संप्रदायाचा हेतू आहे, म्हणजे प्रयोजन आहे, म्हणजेच उपक्रम आहे. आणि तोच उपसंहार आणि तोच उपक्रम जर माझ्या बोलण्यात येत असेल तरच पुढच्या वेळेस माझं चिंतन आहे का, नाहीतर कधी कायम लक्षात ठेवायचं. हा जर विषय माझा येत नसेल तर तुम्ही हे चिंतन ऐकू नये. अशा रीतीने उपक्रम उपसंहार हे आपल्याला अनेक रीतीने मी समजावून सांगितलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी हाच उपक्रम ठेवा, हाच उपसंहार प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी जे काही लागेल ते करा. त्यासाठी जे काही शक्ती तुम्हाला बळ पाहिजे ते बळ प्राप्त हो. त्यासाठी आपल्याला ईश्वर, शास्त्र आणि सद्गुरू यांची कृपा प्राप्त हो. आणि त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावा. ते प्रयत्न सुद्धा आपल्याकडून हो अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो. आणि इथेच पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की